जय गिरनारी. उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. बरीचशी माणसं माझ्या ओळखीची दिसत आहेत गिरनारला आले. किती जण जाऊन आलात गिरनारला? ही बऱ्यापैकी संख्या आहे. जे जाऊन आले ते खरोखरीच भाग्यवान आहेत आणि जे गेले नाहीत त्यांनी एकदा तरी जीवनामध्ये गिरनारला जाऊन या. कारण चैतन्य लहर म्हणजे काय याची जर अनुभूती घ्यायची असेल तर गिरनारला पर्याय नाही. आपण महाराष्ट्रीयन आपल्या रोमारोमात दत्तभक्ती जोपासलेली. आपण प्रत्येक ठिकाणी जातो. औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर, अक्कलकोट, कुरवपूर, पिठापूर सर्वत्र जातो. पण ज्या ठिकाणी दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहेत ते चैतन्यमय स्थान म्हणजे गिरनार आणि त्याला कुठलाही पर्याय नाही आहे. मग त्या ठिकाणी आपण जायचं असेल तर कोणत्या रूपात जायचं? तिकडे गेल्यानंतर गिरनारच्या पायथ्याशी एक स्थान आहे आणि उजव्या बाजूला नजर गेली तर दातार पर्वत आणि त्याच्या दुर्गम कड्यावर नवनाथांचं जागृत स्थान आहे. आणि गिरनार पर्वताच्या पायथ्याशी भवनाथ मंदिर आहे, शंकर भगवंताचं एक मंदिर. आणि बाजूला एक छोटस आयताकृती कुंड. या कुंडाची खोली जेमतेम 10 ते 12 फूट खोल आहे आणि पण त्याची ख्याती विख्यात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जाज्वल्य सिद्धयोगी स्नानाला येतात आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष शंकर भगवान स्नानाला येतात. ते आत उतरताना आपण पाहू शकतो पण बाहेर येताना दिसत नाही. आणि ही अनुभूती पाहण्यासाठी तिकडे जवळजवळ 10 ते 15 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. आता गिरनार पर्वताला मध्यभागी कल्पून संपूर्ण जंगलातून 42 किलोमीटरची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला या 4 दिवसाच्या परिक्रमेला प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी जिनाबाबांची मडी म्हणून एक जाज्वल्य सिद्धयोगी होऊन गेले. त्यांचं त्या ठिकाणी स्थान आहे. त्यांची ख्याती विख्यात आहे. हे महाकालीचे निस्सीम भक्त. नित्य नेमाने ते महाकालीच्या दर्शनाला जायचे. एकदा त्यांच्या मनामध्ये बंडखोर विचार निर्माण होतो की दरवेळेला मीच आपल्या आईच्या दर्शनाला जातो, आई कधी आपल्या लेकराला भेटायला येत नाही. म्हणून ते त्या ठिकाणी रुठून बसतात. म्हणजे काही झालं तरी हट्टाला पेटलेले आहेत आणि ते जात नाहीत. आणि तिकडे आई मात्र कासावीस होते. आपले लेकरू अजून आपल्याकडे का आलं नाही. आणि ती खाली उतरून त्यांना ज्या ठिकाणी भेटते त्या ठिकाणी एक छोटीशी घुमटी त्याने उभारलेली आहे आणि हे चैतन्यमय स्थान आहे. त्या ठिकाणी जिनाबाबांची मडी, त्यांच्या इथे एक चिरूट ठेवलेली आहे. ती चिलीम अवकाश मार्गाने गुरुशिखरावर आणि तिथून दातार पर्वतावर जायची अशी आख्यायिका आहे. आणि ते आजही आपल्या भक्तांना त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी मदत करतात. याची जाणीव तिकडे गेल्यानंतर तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. तिकडे आपण पहिल्या दिवसाचा पडाव होतो. दुसऱ्या दिवशी मालवेला म्हणून आहे त्या ठिकाणी आपण थांबतो आणि तिसऱ्या दिवशी बोरदेवी आणि बोरदेवीला जाऊन नंतर आपण पुन्हा गिरनार पर्वताच्या पायथ्याशी येतो आणि परिक्रमा संपन्न करतो. या परिक्रमेमध्ये जवळजवळ 20 ते 25 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. असं हे चैतन्यमय स्थान आहे गिरनार. पण त्याच्या पायथ्याशी आपण आलो. 10,000 पायऱ्या आणि 3 डोंगर ऐकून आपली छाती धडकून जाते. पण पहिल्या पायरीवर नतमस्तक व्हायचं. मीपणाची अहंकाराची वस्त्र उतरवायची आणि महाराजांना म्हणायचं हे प्रभू आपणच मला घेऊन जाणार आहात. आणि प्रत्येक पायरीकडे षडरिपूंचा एक एक वस्त्र उतरवत जेव्हा तुम्ही 9,999 पायऱ्या चढून परमोच्च स्थानी जाऊन पोचाल त्यावेळेला तुम्ही निर्वस्त्र अवस्थेत असाल, म्हणजे दिगंबर अवस्थेत असाल. आणि त्याच वेळेला दत्त दिगंबराचं दर्शन तुम्हाला अभिप्रेत आहे. अन्यथा फक्त होतील त्या फक्त वाऱ्या. बरीच जण जातात, 2-4 वाऱ्या झाल्या की कॉलर टाईट करतात. असला प्रकार तिकडे चालत नाही. मी पण अहंकाराला तिकडे कुठेही थारा नाही. एखादी वृद्ध स्त्री दत्तनामाच्या गजरामध्ये किंवा गिरनार पर्वत चढून जाईल हे तिचं तिला कळणार नाही. पण एखादा अहंकारी तरुण म्हणेल मी हा म्हणता गिरनार पादाग्रात करेन. अशा महाभागांना 500-1000 पायऱ्यांवरून महाराजांनी परतवून लावलेलं आम्ही पाहिलेलं आहे. तिकडे मी पण अहंकाराला कुठेही थारा नाही आहे. आता गिरनार पर्वत जेव्हा चढायला तुम्ही सुरुवात करता तर 2000 पायऱ्या चढून गेल्यानंतर राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद या दोघा चिरंजीवी सिद्धयोगांची त्या ठिकाणी तपोभूमी आहे. दत्तप्रभूंच्या आदेशानुसार गोरक्षनाथांनी त्यांना त्या ठिकाणी तपश्चर्याला बसवलेलं होतं. पुढे 4000 पायऱ्या चढून गेल्यानंतर नेमिनाथ भगवान म्हणजे जैन तीर्थंकर आणि श्रीकृष्ण भगवंताचे चुलत भाऊ यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. आणि पहिल्या डोंगराच्या टोकावर म्हणजे 5000 पायऱ्या चढून गेल्यानंतर जागृत असं अंबाजीचं स्थान आहे. अंबाजी म्हणजे पार्वती माता आणि गिरनार पर्वताची बहीण आपल्या भावाच्या रक्षणार्थ तिथे बसलेली आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी ते एक शक्तिपीठ आहे. अंबाजी पासून समोर नजर टाकली का 2 डोंगरांची
शिखरांचे 2 सुळके तुमच्या नजरेसमोर येतात. पहिलं आहे गोरक्षनाथांचं शिखर, ज्याची उंची आहे 3666 फूट. हे सर्वात उंच ठिकाण आहे. आणि त्याच्या पुढे दिसणारं गुरुशिखर, याची उंची आहे 3630 फूट. आणि त्याच्या गुरुशिखरावरून जेव्हा आपण समोर नजर टाकतो तेव्हा तिकडे 3 डोंगर दिसतात आणि 3 डोंगरांवर 3 देवी विराजमान आहेत. एका बाजूला महाकाली बसले, मध्ये रेणुका आहे, तिच्या बाजूला अनुसया. असं हे चैतन्यमय स्थान आहे गिरनार. आणि तिथून जर खाली नजर टाकली तर तुम्हाला कुंड दिसतंय, कमंडल कुंड. जेव्हा दत्तप्रभू तिकडे तपश्चर्येमध्ये मग्न होते, खाली दुष्काळ पडलेल्या प्रजेचे हाल चाललेले आहेत, अशा वेळेला अनुसया माता त्यांना जागृत अवस्थेत आणते आणि ते आपल्यातलं हातातलं कमंडलू ज्या ठिकाणी फेकतायत त्या ठिकाणी साक्षात गंगा अवतरलेली आहे. आणि ते कमंडलू तीर्थ, बाजूला दिसणारी धुनी ही स्वतः दत्तप्रभूंनी प्रज्वलित केलेली धुनी आहे. आणि दर सोमवारी या ठिकाणी या धुनी उघडली जाते. आतमध्ये असलेली विभूती बाहेर काढतात. आतमध्ये तुम्हाला जळजळीत निखारे दिसतील. आतमध्ये पिंपळाचे मोठे मोठे ओंडके टाकलेले जातात. आणि निमिषार्धात महाराजांना आमंत्रित केल्यानंतर निमिषार्धात होळीसारखी प्रज्वलित होणारी धुनी ही महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देऊन जाते. असं एक चैतन्यमय स्थान आहे गिरनार. अशा ठिकाणी मी कसा पोहोचलो, तत्पूर्वी मी दत्तभक्तीकडे कसा वळलो. माझा जन्म झालेला आहे चौल या गावी. चौल म्हणजे अलिबाग पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. पूर्वीची चौल चंपावती नगरी, 360 मंदिर आणि तेवढ्याच पोखरणी, त्यामुळे या स्थानाला दुसरी काशी म्हणूनही संबोधले जातात. तिथे माझा जन्म झालेला आहे. तरी माझं संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालेलं आहे. शालेय जीवनामध्ये माझ्या काही मित्रांनी गुरु केले, माझ्या मागे लागले, तूही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही. म्हणाल ते पडत होतं, पण दत्तप्रभूंशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं. अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि महाराजांना म्हटलं की आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे. मनुष्य स्वभाव कळत नकळत आपल्या हातून चुका करतात. चुका घडल्या की सक्षम गुरु हातामध्ये दंड धरून तुम्हाला चोपून काढतात. असा वाण मी महाराजांकडून बऱ्याच वेळा खाल्लेला आहे. पाठीवर उराण उठलेले आहेत, पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतःकरणावर उमटलेल्या आहेत. आणि आईच्या मायेने त्यांनी पुन्हा जवळ घेतलेलं आहे. आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरुमाऊली, म्हणून आपण गुरुला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. असे सक्षम गुरु जीवनामध्ये मिळाले आणि जीवनाचा इतिहास बदलून गेला. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि एशियातल्या लिडिंग कंपनीमध्ये रिसर्च सेक्शनला जॉब मिळाला. IIT युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी ज्ञानार्जन प्राप्त करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या बळावर त्याच कंपनीमध्ये टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे मनामध्ये विचार निर्माण झाला की ज्या चौलच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय तिकडे आपला काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा, म्हणून शिवम पॉलिमर नावाची फॅक्टरी ही दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केली. फॅक्टरीला अभूतपूर्व असं यश येऊ लागलं, कारण हातामध्ये मार्केटिंग होतं, ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं आणि प्रयत्नवादी होतं. आणि या प्रयत्नाच्या बळावर त्या कंपनीला चांगले दिवस येऊ लागले. एका कंपनीतून मटेरियल सप्लाय करायला मी असमर्थ होतो, म्हणून वाशी, तारापूर, वाडा अशा 3-3 ठिकाणी फॅक्टरी भाड्याने घेऊन चालू लागलो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचलो. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा नॅचरली तुमच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होतो, तसा तो माझ्यावर होत गेला. आणि स्तुती अहंकाराची जननी, कुठेतरी त्या अहंकाराला बीजारोपण होत गेला आणि अहंकार वाढीस लागला. आणि अहंकार वाढीस लागल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूने केलेले आहे. हातामध्ये दंड धरलाय आणि अवकाशात भरारी मारणार माझं विमान निमिषार्धात जमीनदोस्त झालं. चारी बाजूला फसवणूक झाली, चारी बाजूला आर्थिक संकट ओढवू लागली आणि समोर करोडो रुपयांची फॅक्टरी आहे, पण खिशामध्ये पैसा नाही, अशी दारिद्र्यावस्था निमिषार्धात निर्माण झाली. आणि काल परवापर्यंत जे माझ्या स्तुतीसुमनांचा वर्षाव करीत होते ते माझे मित्र, माझे नातेवाईक, एवढंच काही जन्मदाते आई वडील माझ्याकडे तोंड फिरू लागले. प्रत्येकाला हीच विवंचना होती की हा भिकारी आपल्याकडे काही याचना तर करणार नाही. पण अशा वेळेला मला साथ दिली ती माझ्या गुरु दत्तात्रयांनी आणि त्यांनी गाणगापूरला जाण्याचे संकेत दिले. मी गाणगापूरच्या पहिल्या वारीवर जाण्यासाठी निघालो. सोलापूर पर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे. आणि सहप्रवासी होते दादरचे स्वामी भक्त. त्यांना मी विचारलं, मला पुढे गाणगापूरला जायचं आहे, पुढला रस्ता कसा आहे? म्हणजे तुम्ही प्रथमच येता का या भागात? म्हटलं मी प्रथमच इकडे आलोय. मग आज गुरुवार आहे, आज माझ्याबरोबर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये चला, अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्या. आज मठातून पालखी निघेल, ती अटेंड करा. उद्या माझ्याबरोबर मी तुम्हाला तिकडे बसमध्ये बसून देईन, जी बस तुम्हाला गाणगापूरला नेऊन सोडेल. त्याप्रमाणे मी प्रथम अक्कलकोटला गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळच्या सुमारास स्वामींच्या मठातून पालखी घेऊन काही मंडळी बाहेर येत होती. आम्ही सर्वजण बाहेरच्या रिंगणामध्ये उभे होतो. मनामध्ये विचार तळून गेले, किती भाग्यवान लोक आहेत, यांना स्वामीची पालखी वाहण्याचा भाग्य लाभलेलं आहे.
आणि आपण अभागी असे दूर उभे आहोत. अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल स्वामींनी टिपले आणि पालखी वाढायला ब्राह्मणाचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी मला बोलावून घेतलं. म्हणजे पालखी व्हायचं नाही या पालखी. स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना आणि स्वामींची पालखी वाहता वाहता स्वामींनी माझा भार किंवा हलका केला तेही कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी गाणगापूरला जाऊन पोहोचलो. संगमावर गेलो. स्नानासाठी पाण्यामध्ये डुबकी मारली आणि आजूबाजूला वावरणारे संन्यासी पाहून अचंबित झालो. मला वाटलं मला झालेला भास असेल. पुन्हा बाहेर आलो. पुन्हा डुबकी मारली. म्हटलं ते संन्यासी काय हलेनाथ. म्हटले काहीतरी विलक्षण दिसतंय. पुढल्या पौर्णिमेची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. पुढल्या पौर्णिमेला मी मंदिराच्या समोर असणाऱ्या भीमभटांच्या घरी गाणगापूरला वास्तव्याला राहिलो. माझ्या बाजूच्या रूममध्ये काही पुणेकर जे नित्य नेमाने गाणगापूरला येत होते. अशा तो 10-12 जणांचा ग्रुप होता आणि त्यांच्या समोर एक काका म्हणून वयस्कर गृहस्थ होते. त्या काकांना मी विनंती केली, काका उद्या पहाटे जर तुम्ही संगमा स्नानाला जाणार असलात तर कृपा करून मला बोलवा. मी स्नान उरकून पहाटेची आरती अटेंड करू इच्छितोय. ते म्हणाले अवश्य बोलवतो. ते त्यांच्या रूममध्ये झोपी गेले. मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो. पहाटेच्या सुमारास दरवाजा ठोठावला गेला. डोक्यावर आडवी टोपी घातलेले काका समोर उभे होते. मला विचारतात येत ना तुम्ही स्नानाला. मी तयारी केली. त्यांच्या समवेत निघालो. म्हटलं आपल्या बरोबरची बाकीची मंडळी कुठे आहेत. म्हटले ते सगळे मागावून येतील. ते सगळे झोपलेले आहेत. आपण पुढे जाऊया. आम्ही दोघेही संगमावर गेलो. पाण्यामध्ये उतरलो आणि आजूबाजूचा परिसर हा सुगंधाने न्हावून निघालेला होता. स्नान उरकलं आणि आम्ही मंदिराच्या दिशेने येऊ लागलो. जसा मंदिराच्या दिशेने येऊ लागलो तर काका म्हणाले की तुम्ही पूजेची तयारी करून या. म्हटलं आपण पुढे जात आहे. मी मंदिरात जाऊन बसतो आणि ते मंदिराच्या दिशेने निघून गेले आणि मी माझ्या रूममध्ये आलो. पूजेचं साहित्य जमा करीत होतो. पुनश्च दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडला तेव्हा पाहतोय की समोर काका उभे होते आणि त्यांच्या समोर 10-12 जण उभे होते आणि काका मला सांगतायत आज आम्हाला उठायला उशीर झालाय. आता आम्ही संगमा स्नानाला चाललोय. आपण येणार का. मी अचंबित झालो. मी कोणत्या काकांबरोबर स्नान उरकून आलो. प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळी अनुभूती येऊ लागली. अशा 5 पौर्णिमा तिकडे संपन्न झाल्या आणि 6वी पौर्णिमा गुरुपौर्णिमा प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची. गुरुदक्षिणा ठेवून पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा प्रघात. पण गाणगापूरला आपण महाराजांच्या चरण कमलावर नतमस्तक होऊ शकणार नाही ही खंत मनामध्ये होती. आणि अशा द्विधा मनस्थितीत असताना 4 दिवसांवर पौर्णिमा येऊन ठेपली होती. आणि पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला की गिरनारला म्हणून. पण त्यावेळेला गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनभिज्ञ नव्हतो. सकाळी उठलो आणि दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. मठातून बाहेर पडत असताना बाहेरच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे. त्याच्यावर एक छोटं पुस्तक होतं गिरनार दर्शन म्हणून. भांडुपला राहणारे हरी दहातोंड्या नावांचे गृहस्थ ज्यांनी दरवर्षी याच्याप्रमाणे 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या. त्यांचा संक्षिप्त वृत्तांत मी वाचून काढला. त्यांना फोन केला. म्हटलं मला गिरनारला जायचं आहे. कृपा करून मार्ग सांगा. ते म्हणाले अवश्य सांगतो पण या पावसाळ्याच्या दिवसात तिकडे जाऊ नका. निसर्ग झालेलं असतं. वृक्ष उन्मळून पडतात. कडे पडतात. तेव्हा या दिवसात तिकडे जाण्याचा साहस करू नका. तुम्हाला जायचं असेल तर नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे दिवाळी नंतरचा कालावधी तिकडे जाण्यासाठी योग्य आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करा. म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा. त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या पहिल्या वारीवर जाण्यासाठी निघालो. राजकोट पर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे. पुढील प्रवासासाठी वेरावळ बसमध्ये बसलोय आणि सहप्रवासी होते मुंबईकर जैन. त्यांनी मला विचारलं कहाँ जा रहे. बोला गिरनार जा रहे हो. गिरनार पे कहाँ जाओगे. गुरु दत्तात्रेय. बोला ये तो बहुत ही कठिन यात्रा है. 10,000 पगथिया चढ़ना है. हमारा नेमिनाथ भगवान 4,000 पगथिया पे है. फिर भी हम लोगों को तकलीफ होती है. आपको तो पहुंचते पहुंचते रात हो जाएगी. इससे बेटर है कल सुबह आप गिरनार चढ़िए. आज वेरावल बस में बैठे तो क्यों ना वेरावल जाते हैं. वहां से 7 किलोमीटर डिस्टेंस पे सोमनाथ बाबा का मंदिर है. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. उनका दर्शन कीजिए. फिर से 100 किलोमीटर पीछे आइए और कल सुबह गिरनार चढिये. त्याप्रमाणे मी प्रथम सोमनाथाला गेलो. सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि जेव्हा मी गिरनारच्या पायथ्याशी आलो तेव्हा अंधार पडलेला होता आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशात न्हावून निघालेला गिरनार पर्वत पाहिला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन घडणार आहे. आणि या मनस्थितीत रात्री झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो
आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं मला चालणं अशक्य आहे. प्रत्येक पायरीकडे पायातून वेदना येत होत्या. चेऊरला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो तेव्हा माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोड सुजली होती आणि प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढल्या होत्या. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो. नंतर एकही पाऊल पुढे पडेना. मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या. असहाय्य होऊन मी खाली बसलोय. मनामध्ये विचार जळून गेले. आज गुरुपौर्णिमा आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल तर या देहाला काही किंमत नाही. त्यापेक्षा याच पायरीवर डोकं आपटून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली. आणि त्याच वेळेला माझ्या पाठीवर थाप पडली. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. ते मला विचारतात क्या हो गया. त्यांच्या लक्षात आलं हा माणूस रडतोय. बोला क्यों रो रहे. बोला मुझे गुरु दत्तात्रेय जाना है. 9,500 पगथिया चढ़ना है लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले जिसके दिल में श्रद्धा भक्ति और दृढ़ता है उसको दर्द क्या चीज है. मैं बूढ़ा इंसान है मैं चल सकता हूँ तो तुम क्यों नहीं चलोगे. त्यांनी जबरदस्तीने दंडाला धरून उठून उभं केलं आणि त्यांच्या समवेत मी चालू लागलो. ते पाजत असलेले बोधामृत म्हणाला पाजत होतो. ते म्हणाले वृक्ष बघा कसे त्यांना तुम्ही पाणी द्या खत द्या किंवा देऊ नका ते तुम्हाला फळं फुलं देत असतात. ते उन्मळून पडले तरी सर्वतोपरी आपण त्यांचा वापर करतो. ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात. असं त्यागी समर्पित जीवन जग असा संदेश त्यांनी मला दिला. थोड्याच वेळात मी अचंबित झालो. माझ्या पायातील वेदना इतिहास जमा झालेल्या होत्या आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलंच नाही. अंबाजीपासून मी पुढे जाऊ लागल्यावर त्यांनी मला अटकलं. म्हणाले की बेटा आदि माँ शक्ति है. माँ का आशीर्वाद लो और माँ से शक्ति लेके आगे आ जाओ. बोले आप कहाँ जा रहे. मैं गुरु शिखर पे जाके बैठा हूँ. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. धुक्यामध्ये विरून गेले याचा अर्थ असा होता की 5-6 फूट अंतरावर असलेल्या धुक्यांच्या चादरीच्या पलीकडे असणारं गुरु शिखर गोरक्षनाथांचं शिखर काही दृष्टिक्षेपात येत नव्हतं. मी आईचं दर्शन घेतलं. त्यांच्या पाठोपाठ निघालो. गोरक्ष शिखरावर गेलो. गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरु शिखरावर पाय ठेवले समोर महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला. माझ्या नेत्रातून उघडणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आम्ही माझ्या गुरु दत्तात्रेयांना केला. कित्येक क्षण मी भानावर नव्हतो. जेव्हा भानावर आलो तेव्हा मला येणारी मुडकी तुडकी स्तोत्र म्हणत मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली. चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्यांना मी विचारला इथे असे वृद्धग्रस्त आले होते ते कुठे गेले. बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या. बोला यही एक रास्ता ऊपर आता है ऊपर से नीचे जाता है. मला वाटलं ते खाली कुठेतरी थांबले असतील असा विचार करून मी निवांत राहिलो. आणि जेव्हा मी तिकडे ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा त्याच चरण पादुकांवर बसलेले ते वृद्धग्रस्त मला दिसले आणि पुनर्वारीचा आदेश झाला. मनामध्ये एक वेगळा आनंद उत्सव पडून झाला. दुसऱ्या पौर्णिमेची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. दुसऱ्या पौर्णिमेला भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि 3 तासाच्या आतमध्ये मी गुरुशिखर गाठलं. त्या दिवशी गुरुशिखरावर वास्तव्याला राहण्याचा मनोदय होता म्हणून त्याप्रमाणे मी तिकडे पूजा अर्चा सेवा करीत होतो. आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस. त्या पुजाऱ्यांना म्हटलं रात को मुझे गुरुशिखर पे आके बैठना है. ते म्हणाले हे दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे. तिकडे त्यांचं वास्तव्य असतं. त्यांना त्रास होईल अशी अनुचित घटना आम्ही करत नाही किंवा कोणाला करू देत नाही. रात को हम लोग किसी को अलाउ नहीं करते. मी अति आग्रह केला. बोला हमारे हाथ में कुछ नहीं है. शाम को 7 बजे हम लोग दत्तधुनी आश्रम में जाएंगे. उधर जो स्वामी जी है महंत है उनको आप पूछे उन्होंने आपको अनुज्ञा दी तो आप ऊपर आके बैठ सकते हैं. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये जाऊन पोहोचलो. तिकडे उग्र चेहऱ्याचे स्वामीजी बसलेले होते. त्यांना मी विचारलं स्वामीजी मुझे रात में गुरुशिखर पे जाके बैठना है. त्याने मला नखशिकांत न्यायालय विचारलं कहाँ से आ गया. बोला बंबई से. तो या प्रसाद भोजन ले लो विश्राम करो कल बंबई निकल जाओ. मी निरुत्साही झालो तरी धीर करून म्हणालो दत्तप्रभू का आदेश आहे. मग मात्र ते गंभीर झाले आणि 5 मिनिटांनी म्हणाले की जैसे प्रभू की इच्छा प्रसाद भोजन लेके निकलो. रात्री 9-9:30च्या सुमारास मी दत्तधुनी आश्रमा मधून बाहेर पडलो करा. पण त्यावेळेला गुरुशिखरावर परिस्थिती कशी होती. त्या गुरुशिखरावर कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं. लाईट नव्हती. मूर्ती नव्हती. आजूबाजूला कठडे नव्हते. तर काय होते चरण पादुका आणि त्यांच्या समोर 5-6 माणसं दाटीवाटीने बसू शकतील एवढीच जागा. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा कडेकाभरांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं. दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती यायचं. मध्ये असणारी गणेशाची आणि मारुतीची मूर्ती मध्ये असणारी भली मोठी घंटा इकडून वरती येऊन आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. 3,500
3000 फुटांपेक्षाही उंचीचं ठिकाण, त्यामुळे वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस. रात्रीच्या सुमारास हेच वारे दुगणित वेगाने वाहतात. आजूबाजूला कठडे नसायचे आणि जर तुमचा तोल गेला तर तिन्ही बाजूच्या दऱ्या, कारण पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला फक्त दऱ्या होत्या आणि जर तिन्ही बाजूच्या दऱ्या या तर तुम्हाला स्वाहा म्हणून गिळंकृत करायला तयार. पावसाळ्याच्या दिवसात वरती छप्पर नाही, मंदिर नाही, त्यामुळे अविरत तिकडे पाऊस पडत असायचा. गुरुशिखर नेहमी चिंब भिजलेल्या अवस्थेत असायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीत दत्तजुनी आश्रमामधून मी बाहेर पडलो खरा, पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब भिजून गेलो आणि त्याच्या जोडीला असलेल्या वाऱ्यामुळे माझं सर्वांग शरीर हे थंडीने कापत होतं. कसं कसं मी अर्ध अंतर पार केलं असेल आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. मन भीतीने गोठून गेलं. काय करावं ते कळेना. वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो. अशा वेळेला महाराजांचं नाव घेऊन मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं. जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. मी गुरुशिखर गाठलं खरं, पण तिकडे बसणं अत्यंत अशक्य होतं. वरून पाऊस पडत होता, त्याच्या जोडीला वारा, सर्व शरीर थंडीने कापत होतं. मी चरण पादुकांच्या समोर आसन घेऊन बसलोय, पण तिकडे बसणंच अशक्य वाटू लागलं, कारण सर्वांग थंडीने कापत होतं. बराच काळ मी प्रतीक्षा करून तिकडे नेटाने बसून राहिलो. शेवटी पळपुट मन म्हणू लागलं, गुरुच्या आज्ञेने वरती आलेल्या आता मुकाट खाली उतर, दत्तजुनी आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीची ऊब घे आणि स्वतःला पांघरात झोकून दे. पण अंतःकरणात दडलेल्या त्या वेड्या पिराने, त्या वेड्या मनाने उचल खाल्ली. ते वेड्या मन म्हणू लागलं, स्वतःला गुरुभक्त म्हणवतोस तर कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून पलायन करायचं नाही. अगदी थंडीने कुडकुडून गेलास तरी चालेल, पण इथून हलायचं नाही. अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती शरीराला प्रदान केली गेली. आणि रात्रभर मी तिकडे तग धरून बसलो आणि ब्रह्ममुहूर्तात तिकडेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली. आणि जशी ही धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली, त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. आताच तुम्हाला सांगितलं की दातार पर्वत तिकडे आहे आणि दातार पर्वत पर्यंत पायऱ्या आहेत, पण त्याच्या पुढे नवनाथांचं जागृत स्थान आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आता दुर्दैवाने मध्ये काही वाद झाले होते की इथे त्यांचा महाराजांचं स्थान नाही, हे नाही, थोडसा प्रकारही चाललेले होते. पण खरीच ती अज्ञानी बालका आहेत एवढंच मी म्हणेन, कारण महाराजांचं अनादी कालापासून तिकडे वास्तव्य आहे आणि बाकी सगळं चराचरच त्यांनी व्यापलेलं आहे. आणि हा चिरंजीवी अवतार आहे. अनादी कालापासून तो त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारख्या कित्येक आत्म्यांना चांगली सद्गती मिळावी म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत करतायत. तुमच्यामध्ये असलेले षड्रिपूंचा दूर करून तुम्हाला त्याच्या चरणापाशी खेचून घेत आहे. गिरनार तेच काम करतं. एखाद्या लोहचुंबका जसं आपल्याला खेचतं, जरा तुम्ही एकदा पहिल्या वेळेला गेलात की पुढल्या वेळेला तुम्हाला किती पाय दुखले तरी हळूहळू का होईना पुढल्या वेळेला 2-4 दिवसानंतर वाटतं की पुन्हा एकदा जावं आपण. ही एक ओढ लागलेली असते आपले गिरनारच्या प्रती. ही ओढ कशामुळे तुमच्यामध्ये असलेले सात्विक भाव हळूहळू बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते आकृष्ट करतात. तुमच्या अंतःकरणात असलेल्या षड्रिपूंचा कचरा नाहीसा करतात आणि तुम्हाला त्यांच्या समोरून मितूपणाची बोळवण करून आपल्याला तिकडे जायचं आहे अशा रीतीने ते आपल्याला जवळ करत असतात. फक्त आपल्याला दुर्दैवाने काय वाटतं की संकट आले का आपण घाबरून पळतो. गुरु संकट देणार, तुमचे प्रारब्ध भोग मिटवल्याशिवाय तुम्हाला पुढे जवळ घेणार, मला जवळ करत नाहीत. फक्त लांबूनच तुम्हाला फटके मारून सरळ करतात, पण मात्र जवळ करत नाही. याचं कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मी या मार्गामध्ये आलो, गुरु दत्तात्रयांची सेवा करायला लागलो आणि माझ्यावर अनंत संकट येऊ लागली. संकट हे याचं द्योतक आहे की महाराज तुमच्या बरोबर आहेत.
हे लक्षात घ्या. आपलं पूर्व प्रारब्ध आपल्याला माहित नाही. आपण दुर्दैवाने कुठेतरी काही वाईट कर्म ह्या जन्मी मागील जन्मी आपल्याला माहित नसतं. म्हणून आपण कुठे फोकस करायचा त्या या जन्माच्या कर्मावर फोकस करा. मागील जन्माचं माहित नाही तर मागील जन्म सोडून द्या. काय असतील ते भोग आपल्याला भोगूनच पुढे सरायचं आहे. पण या जन्मी जर तुम्ही चांगलं पुण्य कर्म केलं की हळूहळू तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल. आणि मागील जन्माच्या पूर्ण प्रारब्धानुसार जर काय तुम्हाला देणं घेणं असेल तेही संपुष्टात येईल आणि ईश्वर तुम्हाला हात दिल्याशिवाय राहणार नाही. ते कोणाला हात देतात त्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडायचा तर काचेला कोणी पैलू पाडत नाहीत. मग तुमच्या असंख्य आत्मे आहेत त्यांच्यामध्ये कोण पवित्र आत्मा आहे, कोणाच्या मनामध्ये किती चांगले विचार आहेत. आपण बाह्य रूपाला ते बघत नाहीयेत, आपलं आंतरिक रूप बघतायत. अंतर्मन तुमचं कसं आहे, किती पवित्र आहे त्याच्यावरही सर्व गणित आहेत. तर आपलं अंतर्मन किती शुद्ध आणि पवित्र राहील याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ईश्वराच्या तुम्ही अधिकाधिक जवळ जाल. कुठेही धावायची गरज नाही. तो तुमच्या अंतःकरणातच विराजमान कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तिकडून पुढे जाणारा दातार पर्वताच्या इकडून पुढे जाणारा रस्ता हा कच्चा रस्ता आहे, डोंगरातून आहे. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या भोवऱ्यात सापडल्यासारखे कुठे ना कुठे ते भरकटल्यासारखे फिरू शकतात. कारण बरेच जण ते चकवा म्हणतात, तसं आपल्या गावा ठिकाणी म्हणतो आपण चकवा लागलाय तशा पद्धतीने. मला वाटतं राकेश तू सुद्धा फिरून फिरून मग तुम्ही पुढे गेला होतात बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी ते चकवा लागल्यासारखं होतं. पण धीर सोडायचं नाही, त्यांचं नामस्मरण करायचं. शेवटी वाट दाखवणारेही तेच आहे, तेवढं लक्षात घ्या. आणि अशा रीतीने आपण त्यांच्या इथे जाऊ शकतो. त्या ठिकाणी नवनाथांचं जागृत स्थान आहे ते. आणि अशा ठिकाणी मी विचार केला होता की आज आपण त्वरेने पहाटे लवकर उठायचं आणि दातार पर्वत करून नवनाथांचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा उतरून गुरु शिखरावर जायचं. अशा विचाराने मी पहाटे म्हणजे उजाडलेही नव्हतं तेव्हाच मी तिकडे चढायला सुरुवात केली. रस्त्याला अंधार होता आणि त्या ह्याच्यात माझं चालणं चालू होतं. कुठे निर्मनुष्य रस्ता आणि चालता चालता मी माझ्या तंद्रीत चालतोय आणि एकाएकी माझे पाय थबकले. सर्वांगावर माझ्या भीतीने काटे उभे राहिले. कारण समोरचं दृश्यच तसं होतं. एक वाघ बसलेला आहे आणि एक वाघीण त्याच्या भोवती फिरते. हे दृश्य पाहून माझ्या त्या ठिकाणी पाचावर धारण बसली. मी आजूबाजूला आडोसा शोधू लागलो. ते ठिकाणी त्या चहाच्या टपऱ्या असतात. ते चहाच्या टपऱ्याचे दरवाजे कसे असतात तर नुसतं त्यांनी प्लॅस्टिक टाकलेले आणि वरती दगड ठेवलेले. मी त्वरेने तिकडे गेलो आणि त्या खोपटाचा आश्रय घेतला. त्या याच्या चहाच्या टपरीच्या आत घुसलो आणि तिथून त्या असलेल्या भगदाडातून मी बाहेर पाहतोय तो वाघ तिकडे बसलेला आणि ती वाघीण त्याच्या भोवती अक्षरशः प्रदक्षिणा मारल्यासारखी फेऱ्या मारते. त्यावेळेला मला त्याही परिस्थितीत मला असं वाटलं की जणू ही वाघीण 7 जन्मासाठी आपल्या वाघोबाला त्या ठिकाणी बंदिस्त तर करत नाही असा प्रकारचा विचार त्याही क्षणी माझ्या मनात आला. थोडा वेळ तिकडे मी प्रतीक्षा केली. हळूहळू उजाडायला लागलं आणि तो वाघ मात्र आळोखे देत उठला आणि जंगलाच्या दिशेने निघाला. त्याबरोबर ती पतिव्रता वाघीण त्याच्या पाठोपाठ हळूहळू निघून गेली आणि ते दोघंही दिसेनासे झाले. इतका वेळ मी त्या ठिकाणी एखाद्या भित्र्या सशासारखा मी तिकडे आत लपून बसलो होतो. पण ते दोघेही दृष्टीआड आले. गेल्यानंतर मी जणू काय मीच वाघ आहे अशा ऐटीत मी बाहेर पडलो आणि दातार पर्वत चढायला सुरुवात केली. दातारेश्वराचं दर्शन घेतलं. तिकडे मला चहाचा प्रसाद मिळाला. तो चहाचा प्रसाद घेतला आणि नवनाथांच्या दर्शनासाठी मी बाहेर पडलो. तिकडं काही अंतर मी पुढे चालून गेलो आणि एका झाडाच्या बाजूला एका दगडाला टेकून आडोशाला एक हाडांचा पिंजरा तिकडे बसलेला होता. ते संन्यासीच होते आणि नुसता हाडांचा पिंजरा. त्यांच्या अंगावर मांस आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय ठरेल असा तो हाडांचा पिंजरा तिकडे जेमतेम करून त्याला झाडाला टेकून बसलेला होता. ते बसलेला पाहिला आणि मी त्यांच्या जवळ गेलो. मला थोडीशी त्यांची दयाही आली. मग मला आठवलं माझ्या झोळीमध्ये काही फळं आहेत. मी त्यातली 2 सफरचंद काढली आणि त्यांच्या पुढे ठेवली आणि ते हसले. त्यावर मी म्हटलं मैं नाथ जी के दर्शन के लिए जा रहा है. ते बोला नाथ जी के लिए किसका दर्शन चाहिए, गोरक्षनाथ जी का दर्शन चाहिए क्या. आणि मी इतक्या सहजगत्या त्यांनी विचारलं की तोंडातून शब्द निसटले हा चाहिए करके. आणि ते त्यांच्या शरीराला विपरीत अशा वेगाने उठून उभे राहिले आणि बोलत चलो आओ मेरे पीछे. ते पुढे चालू लागले. त्यांच्या पाठोपाठ मी जाऊ लागलो
बरंच अंतर पार करता करता आतमध्ये दऱ्यांमध्ये उतरत गेले आणि एका दाट झाडीच्या आड एक गुंफा होती. तिकडे जवळ गुंफेच्या बाहेर आले आणि बोलले इधर अंदर बैठे आहे, जाओ दर्शन ले लो. आणि जसा मी तिकडे आत गुंफेमध्ये गेलो, आतमध्ये धुनी पेटवलेली होती. व्याघ्राजिनावर गोरक्षनाथजी बसलेले होते. मी तिकडे आत गेलो आणि स्तंभित होऊन मी त्या ठिकाणी उभा राहिलो. थोड्या वेळानंतर त्यांची ध्यानावस्थेतून ते बाहेर आले, माझ्याकडे पाहिलं, एक स्मित हास्य केलं आणि जवळ बोलवून त्यांनी मला समोर बसायला सांगितलं. मी त्यांच्या पुढ्यातच जाऊन बसलो. त्याबरोबर त्यांनी मंद स्मित करत माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि परमानंदाची टाळी लागली. आणि त्या याच्यामध्ये मी असा वाहून गेलो की वेळ काळ स्थळ कशाचंही मला भान राहिलं नाही. जेव्हा मी भानावर आलो त्यावेळेला अंधार पडायला सुरुवात झाली होती. मी उठून पाहिलं तर गोरक्षनाथांची स्वारी कुठे दिसत नव्हती. पण तिकडे एका पानावर मगाशी थोड्या वेळापूर्वी मी ज्या संन्यासाला जी 2 फळं दिली होती त्यातल्या एक फळ त्या पानावर ठेवलेलं होतं. ते प्रसाद म्हणून मी घेतलं आणि त्वरेने मी तिकडून निघालो आणि गिरनारच्या पायथ्याशी आलो. रात्रीच गिरनार चढून मी गुरुशिखरावर जाऊन पोहोचलो. रात्रभर गुरुशिखरावर साधना झाली. ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा संपन्न केली. आजपर्यंत महाराजांनी जवळजवळ 8-9 वर्ष माझ्याकडून ब्रह्ममुहूर्तावर तिकडे अभिषेक पूजा गुरुशिखरावर करून घेतली. पण आता आपल्याला तिकडे लांबूनच दर्शन दिलं जातं, जवळ जाता येत नाही. पण तो एक वेगळं काय होतं आणि तो वेगळा आनंद आजही मी त्या आनंदाला लक्षात आला की मी त्यात वाहून जातो. कारण एक वेगळा परमानंद त्यांच्या चरणावर जेव्हा हात ठेवतो. बऱ्याच वेळेला मी थंडीत पावसामध्ये त्या ठिकाणी बसलेलं असायचं आणि थंडीने अक्षरशः शरीर कुडकुडायचं, कारण तिकडे मंदिर नव्हतं, काही नव्हतं आणि रात्रभर बसून साधना करायची. आणि अशा वेळेला थंडी वाजायला लागली की फक्त त्या चरण पादुकांवर हात ठेवायचा आणि महाराजांना साकडं घालायचं की बाबा मला थंडी वाजते, आणि बाबा धावत यायची. अंगातून उष्णतेची चैतन्याची लहरच्या लहर फिरायची आणि 2 तास तिकडे बसायला मी उद्युक्त होत होतो. पुन्हा थंडी वाजली का पुन्हा बाबांना पाचारण करायचं आणि बाबा पुन्हा धावत यायचे. अशा रीतीने महाराजांनी ही सेवा अशा रीतीने महाराजांनी ही सेवा माझ्याकडून करून घेतली. केवळ त्यांनी करून घेतले म्हणून झाले, अन्यथा एवढं नाही. त्याची पूर्ण खुडगाठ मनाशी बांधलेली आहे. सगळी नाती गोती मी पाहिलेली आहे, आई बाप भाऊ बहीण. पण महाराजांसारखं प्रेम या त्रैलोक्यात कोणी करू शकत नाही. याची खुडगाठ लिहून ठेवा. निस्वार्थी प्रेम फक्त आणि फक्त आपले गुरुच करतात. तेव्हा सगळी नाती भीती सांभाळत मी, पण त्यात अडकू नका. फक्त एकच नातं आहे जे युगापासून तुमच्या आमच्या सारख्याच्या कल्याणासाठी झटत आहे, ते गुरुदत्तात्रयांचं नातं. त्यांच्या चरणापाशी शरण जा. त्यांच्याकडे काही मागायचं नाही, कारण ते स्मर्तुगामी आहेत. त्यांना माहित नाही सत्रलोक्यात काही होऊ शकत नाही. न मागता ते सर्व काही देतात. नाही तर आपण तिकडे जायचं आणि माझ्या मुलाचं लग्न होत नाही, मुलीला बाळ होत नाही, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, ते देऊ शकत नाही असं काही नाही. ते सर्व काही द्यायला बसले आहेत. दत्त म्हणजे दाता, द्यायलाच ते बसलेले आहेत, पण घ्यायला आपले हात समर्थ नाहीत. आपण तिकडे जाऊन काय मागायचं आहे तर काहीच मागू नका, कारण ज्ञान आणि वैराग्य देणारे ते दैवत आहे. मोक्ष देणारे ते दैवत आहे. मोक्ष म्हणजे तरी काय, मोहाचा क्षय होतो तो मोक्ष. म्हणजे तुमच्या अंतःकरणात असलेला षड्रिपूंचा कचरा काढून बाजूला काढून टाकतात ते आणि तुम्हाला त्यांच्या चरणापाशी बसायला लायक बनवतात. तुमच्या आत्म्याचं कल्याण कशात आहे हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त ज्ञात आहे. म्हणून तिकडे काही मागायचं नाही, जाऊन फक्त शरणागत भाव ठेवा. पण तो शरणागत भाव सुद्धा कसा शुद्ध पाहिजे.
आपण मनामध्ये कसलेही विकल्प असता कामा नये. शुद्ध भाव त्यांना लागतो. आपण तिकडे नेतोय, सोन्याची सिंहासनं देतोय, चांदीचे मुखवटे देतोय, सर्व काही देतोय, पेढे, बर्फी, जवाई, सगळं काही वस्त्र, पण त्यांना कशाचीही अपेक्षा नाही. त्यांना फक्त लागतं तुमच्या अंतःकरणात असलेला तो शुद्ध भाव. आणि ज्या क्षणी हा शुद्ध भाव तुम्ही त्यांच्या चरणापाशी अर्पण कराल ते तुम्हाला जवळ करतील. आणि मग त्या त्रैलोक्यात एकदा त्यांनी आपला हात पकडला की कोणी हात पकडायची गरज नाही. ते तुमचा बेडा पार करूनच तुम्हाला देतील. याची खुणगाठ बाळगा. एक गोष्ट मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. मी बऱ्याच वेळेला सांगतो, चमत्काराच्या मागे धावू नका. कुठलाही माणूस कोणी सांगत असेल, कोणी संध्या आहे म्हणतील बाबा, कोणाकडे तरी गुरु असतील, पण आम्ही असे चमत्कार करतो, हे करतो, ते करतो. कोणाच्याही मागे धावायचं नाही. मनुष्य प्राणी हा चमत्कार करू शकत नाही. मी चमत्कार करू शकत नाही. पण चमत्कार केव्हा होतात? या कलियुगात सुद्धा चमत्कार होतात. मग ते कोण करतं? तर फक्त परमात्मा करू शकतो. पण ते केव्हा? जेव्हा तुमची भक्तीची लेवल तेवढी वाढेल, जेव्हा तुमची भक्ती परिपूर्ण होईल, तेव्हा चमत्कार जीवनामध्ये सहजगत्या होत असतात. ते परीक्षा घेतात, कारण परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांची परीक्षा त्यांना घेऊ द्या. तुम्ही तुमचं कर्म करा. आपण फक्त कर्माचे बांधील किंवा आपल्याला कर्माचा अधिकार आहे. फक्त आपण आपलं कर्म करायचं, बाकी सर्व गोष्टी त्यांच्यावर सोडून द्यायच्या. फळाची सुद्धा अपेक्षा करू नका. मग ते तुम्हाला त्या साथ दिल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळेला जंगलामधून कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मला घेऊन गेलेले आहेत महाराज. पण नंतर मी जाऊ म्हटलं तर मला तर जाणं शक्य होईल याची मलाही खात्री नाही. पण नेलंय त्यांनी आणि करून घेतलंय, यातही वाद नाही. मी नुसती पौर्णिमेलाच गेलोय असं नाही. काहीतरी 14ला मध्येच अमावस्येच्या सुमारास अशा सुद्धा माझ्या काही वाऱ्या झालेल्या आहेत. मनामध्ये एक उत्कंठ आली, नाही ओढ आली का मी निघून जात होतो. अशाच एका प्रसंगी मी तिकडे गेलो होतो आणि रात्र होती आणि 14ची रात्र होती. आणि त्यावेळेला अंधकार पडलेला होता आणि पावसाचे दिवस होते. आणि मी रात्रीचा चढायचा सुरुवात केली आणि त्याच ह्याच्यामध्ये मी जंगलातल्या एका वेगळ्या भागामध्ये निघालो. जात असताना ते साहस माझ्या अंगलट येऊ लागलं, कारण मी त्या जंगलामध्ये शिरलो करा. पण नंतर मात्र एवढा मुसळधार वारा, वादळ आणि पाऊस सुरू झाला होता. चारी बाजूला विजा कडकडत होत्या आणि तिथून पुढे सरकणं कठीण होत होतं. त्या डोंगराच्या इथे पाय सुद्धा घसरू लागले होते. पण कसा बसा नेटाने मी पुढे जायचा प्रयत्न करत होतो. मी जेवढा पुढे जात होतो, जेवढं शक्य होतं तेवढं पुढे जात होतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. आणि कारण पौर्णिमेचा उपवास होता आणि त्याच जंगलामध्ये त्या अमावस्येचं आलं होतं. तरी गिरनारला गेल्यामुळे मी काही खाल्लं नव्हतं, कारण जनरली मी पौर्णिमेला उपवास करतो तिकडे असल्यावर. पण ही अमावस्या होतं तरी मी त्या ठिकाणी खाली उतरत होतो. उतरत असताना शेवटी प्रचंड भूक लागल्याची जाणीव होत होती आणि कुठेही रस्ता दिसत नव्हता. आणि अशा याच्यामध्ये मी महाराजांचं नामस्मरण करत मी त्या दरीमध्ये पुढे पुढे सरकायचा प्रयत्न करत होतो. जसा मी पुढे जात होतो, पण वाऱ्याच्या याच्यामुळे आणि पावसाच्या तांडव नृत्यामुळे माझा पुढला मार्ग कुंठित होत होता. आणि तशाच प्रयत्नामध्ये मी थोडाफार पुढे सरकलो आणि दूरवर मला प्रकाश दिसला. कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. मनाला थोडंसं हायसं वाटलं की कोणतरी मनुष्य प्राणी इकडे आहे तसं वाटलं. आणि मी त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत गेलो. ते एका झोपडीतून प्रकाश बाहेर पडत होता. मी त्या झोपडीच्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो आणि त्या झोपडीवर मी थाप टाकणार त्याच वेळेला आतून आवाज आला, कौन आहे अंदर आ जाओ. त्याबरोबर मी झोपडीचा दरवाजा उघडला. बाहेर प्रचंड पाऊस धोधो पडत होता आणि त्याच्याबरोबर वीज कोणत्याही क्षणी अंगावर पडेल की काय अशी भीती वाटत होती. आणि अशा ह्याच्या मी पाऊल दरवाजा उघडला. ती झोपडी ही संपूर्ण धुराने व्याप्त झालेली होती. त्या धुरांच्या वलयामध्ये मी पाहिलं 3 बैरागी तिकडे बसलेले होते. एक वयस्कर होते, एक मध्यमवयी होते आणि एक बालवयी होते. 3 जण तिकडे धुनी पेटवलेली होती आणि धुनीच्या मागे 3 जण बसलेले होते. मी जसा आत पाऊल टाकलं ते बोला अंदर आ जाओ.
दरवाजा बंद करो. जशी झोपडीचा दरवाजा मी बंद केला आणि आत जाऊन उभा राहिलो. त्याने मला बसायला तिकडे आसन दिलं. बोललं बैठो इथं. मी जाऊन त्यांच्या समोरच बसलो आणि त्याच वेळेला माझं लक्ष गेलं ते तिघही चिलीम ओढत होते आणि चिलिमीच्या धुराने संपूर्ण आतली झोपडी ही कुबट वास त्या ठिकाणी येत होता. लहानपणापासून मला सिगरेटचीही नफरत होती, त्यामुळे चिलिम वगैरे प्रकार तर अत्यंत दूरचा. त्यामुळे मला तर असह्य होऊ लागलं. पण बाहेर पडायचं तर बाहेर एवढं प्रचंड पावसाचं थैमान चाललेलं होतं, काय करावं ते कळत नव्हतं. त्याच वेळेला त्याने मला बसायला सांगितलं होतं आणि बसल्यानंतर त्यांच्यातल्या एकाने माझ्यासमोर चिलीम धरली. बोला पेलो, थंडी आहे बहुत आहे. बोला मी चिलीम नाही पित आहे. माझ्याकडे एक कुस्सीत हात फेकलं आणि त्यांचं चिलीम ओढणं चालू होतं. त्याच वेळेला माझं लक्ष गेलं की ते बाजूला त्यांनी दारूचे ग्लास ठेवलेले होते आणि मी मनामध्ये विचारलं हे कसले योगी आहेत. म्हटलं हे दारू पितायत, इकडे चिलीम ओढतायत. आणि त्याच वेळेला माझं लक्ष गेलं त्या ठिकाणी धुनीमध्ये त्यांनी एक पातेलं ठेवलेलं होतं आणि त्याच्यात मांसाहार शिजत होता. हे सगळं मला असह्य होऊ लागलं की या ठिकाणून आता कसंही करून आपण बाहेर पडायचं असा मी विचार करून उठायचा विचार करत होतो. त्याच वेळेला त्यांच्यातल्या एकाने माझ्यासमोर दारूचा ग्लास झाला. बोला मग शराब नाही पित आहे. पुन्हा तेच कुस्तीत हात फेकलं गेलं आणि पुन्हा त्यांचं ते दारू पिणं चालू होतं. आणि मी विचार करतोय की आता उठून आपण बाहेर पडूया. मी प्रत्येक वेळेला हा विचार करतोय त्याच वेळेला ते टोकायचे मला. आणि तो विचार करतो त्याच वेळेला ते म्हणाले अभी इधर हमारे साथ में खाना खा के जाओ. आणि त्यांनी तिकडे 4 पानं वाढली आणि त्याच्यात तो मांसाहार. मी त्यांना म्हटलं मी मांसाहार नाही खात आहे. तो मांसाहार नहीं खाता है तो इधर दूसरा कुछ मिलेगा नहीं, खाने का है तो खाओ. बोला नहीं मैं नहीं खाऊंगा. प्रचंड भूक लागली होती पण त्या मांसाहार पाहून माझी भूक त्या ठिकाणी पूर्णपणे लुप्त झाली होती. त्या तिघांनी तिकडे यथेच्छ ताव मारला मांसाहारावर आणि त्या तिघांचं जेवण झाल्यावर त्यांनी तृप्तीची ढेकर दिली. आणि त्यांच्यातले जे वयस्कर होते ते वयस्कर होते त्यांच्याही जटा होत्या आणि अंगात फक्त लंगोट घातलेला होता. रुद्राक्षाच्या माळा होत्या. सर्वांगाला भस्म होतं. ते दुसरे मध्यम वयी होते. त्यांना कानामध्ये भल्या मोठ्या बिगबाळ्या होत्या आणि कफनी घातल्यासारखी त्यांनी ती कफनी घातलेली होती. आणि बाजूला तो बाल योगी होता. त्यांनी सुद्धा कानामध्ये बिगबाळ्या आणि कफनी घातलेली होती. ते तिघ जण त्या अशा रूपामध्ये तिकडे बसलेले होते. तिघांच्या अंगामध्ये रुद्राक्षाच्या माळा दिसत होत्या मात्र. आणि ह्या याच्यामध्ये ते बसलेले आहेत. आणि त्याच वेळेला ते वयस्कर जे संन्यासी होते त्यांनी मला सांगितलं बेटा उधर जो धुनी के पास रखा है प्रसाद वो प्रसाद भक्षण करो उसका अनुमान मत करो. आणि त्यांच्या स्वरामध्ये एवढी हुकमत होती की मी कळत नकळत यांत्रिकपणे उठलो आणि त्या धुनीजवळ गेलो आणि थरथरच्या हाताने मी त्या मांसाहाराचा वाडगा उचलून घेतला. प्रसादाचा वाडगा उचलून घेतला. आणि जसा मी उचलून घेतला त्यामधून सुमधुर असा हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला. मी अचंबित झालो आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किन हास्य होतं. बोला बेटा खा लो कुछ नहीं होगा. आणि इतका सुंदर चविष्ट सुमधुर हलवा मी आयुष्यात कधी खाल्लेला नव्हता. आणि तो तिकडे मला प्रसाद रूपाने त्या ठिकाणी मिळाला. मी तो हलवा खाल्ला आणि त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं. ते तिघही मिस्किन नजरेने माझ्याकडे बघून हसत होते पण ते मला उसंत द्यायला तयार नव्हते. आतला कुपट वास जाऊन त्या ठिकाणी फुलांचा अत्तराचा सुगंध दरवळू लागला. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी आपली रूप पालटायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीमागे प्रकाशाची वलय उपटू लागली. सुवर्ण कांती असलेल्या त्या दत्तात्रयांना ओळखणं मला कठीण गेलं नाही. कर्पूर कांती असलेल्या गोरक्षनाथांनाही मी ओळखू शकलो पण ते बालयोगी कोण होते ते कळत नव्हतं. ते मीननाथ होते. तिकडे त्यांनी मला समोर बसवलं. पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं आणि मीननाथाला सांगितलं बेटे को प्रसाद खिला दो. त्यांनी केसरी दुधाचा प्याला आणून माझ्यासमोर धरला. नंतर ते म्हणाले बेटा अभी निकलो तुम्ही निकलना चाहिए. इतका वेळ तिथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत होतं. तिथून पडायला मनाची
घुसमट होत होती, इथून बाहेर पडावं, पण आता मात्र तिथून बाहेर पडू नये असं मनामध्ये येत होतं. आणि ते सांगत होते, बेटा अभी तुम्ही निकलना चाहिए. शेवटी गुरु आज्ञा होती. त्यांना तिघांना मी नतमस्तक झालो. त्यांनी मला जवळ घेतलं, प्रेमाने थोपटलं आणि आशीर्वाद दिला आणि मी झोपडीतून बाहेर पडलो. आणि तोपर्यंत पाऊसही थांबला होता. मी पुढे वाटचाल करीत पुढे निघून गेलो आणि मी गुरु शिखरावर जाऊन पोहोचलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. एक छोटस पद होईल आणि त्याच्यानंतर लगेच आपला कार्यक्रम पूर्ण झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. गुरुदत्तांच्या पवित्र अशा ह्या गुरुचरित्रामध्ये काही ओव्या आहेत. बुद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया. जो अनसूयेच्या भावाला भुलून या सुत झाला, दत्तात्रेय अशा नामाला मिरवी वंद्य सुराना. तो तू मुनिवर्या निज पाया स्मरता वारिशी माया. उद्धरी गुरुराया जो माहूरपुरी शयन करी. जय गिरनारी. बऱ्याचशा माझ्या वाऱ्या भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने बऱ्याच वेळेला मी जंगलातूनही गेलेलो आहे तिकडे. अशाच एका वारीमध्ये मी मुंबईहून निघालो होतो आणि मुंबईत निघालं असताना तिकडे मला उशीर झाला आणि दुपारी 3च्या सुमारास मी भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने मी गुरुशिखराकडे जायला निघालो होतो. जात असताना एका अनामिक शक्तीने मला खिचून न्यावं तसा मी जंगलातून खाली उतरत बराच अंतर मी पार केलं आणि मी एका वेगळ्या ट्रान्स अवस्थेतच होतो. माझं मला भान नव्हतं मी कुठे चाललोय आणि कशासाठी चाललोय. जात मी एका ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि तिकडे जाऊन पोहोचलो तर आतमध्ये एक गुंफा होती आणि त्या गुंफेमध्ये टपटप असा पाण्याचा आवाज येत होता. मी त्या गुंफेच्या आत शिरलो तर अस्ताव्यस्त सर्व कचरा पडलेला होता आणि गुंफेच्या आतमध्ये एक शिवलिंग होता आणि शिवलिंगावर दगडाच्या कपारीतून जलबिंदू टपकत होते. मी तिकडे आत गेलो, पाहिजे सगळं अस्ताव्यस्त आणि कचरा होता, त्यामुळे मी तिकडे झाडू कुठे मिळणं शक्य नव्हती. झाडाची फांदी घेतली आणि ती गुंफा मी झाडून काढली आणि जंगलातून मी सफेद रंगाची मला काही फुलं मिळाली ती मी घेऊन आलो आणि तिकडे मी ती सफेद रंगाची फुलं वाहिली आणि पुढे फुलं वाहिल्यानंतर मी तिकडे शिवलिंगावर मस्तक टेकवलं आणि मी अशी ट्रान्स अवस्थेमध्ये गेलो तिकडे की एक वेगळी ध्यानावस्था त्या ठिकाणी मला लाभली आणि त्या ध्यानावस्थेत मी कैलास, मानस सरोवर वगैरे असे दर्शन करून येत होतो
आणि त्या ह्याच्यामध्ये मला किती वेळ गेला तेही कळलंच नाही. शुभ्र स्फटिकाचं शिवलिंग वाढतंय असं काही वेगळी दृश्य त्या ठिकाणी मला दिसू लागली. आणि त्या ह्याच्यामध्ये मी इतका वाहून गेलो की बाहेर अंधार पडला याचंही मला भान नव्हतं. आणि जेव्हा मी भानावर आलो त्या बाहेर चक्क अंधार पडलेला होता. पण मी विचार केला, ज्या शक्तीने मला इकडे आणलं तीच शक्ती मला गुरुचक्रापर्यंत नेणार आहे हा विश्वास मनामध्ये होता. आणि त्या विश्वासाच्या बळावर मी बाहेर पाऊल टाकलं आणि मी पुढे चालायला सुरुवात केली. जात असताना मध्येच एके ठिकाणी शेकोटी पेटवलेली होती. शेकोटी पेटवली आणि त्या ठिकाणी थंडीचेही दिवस होते. शेकोटी पेटवून त्या ठिकाणी काही बैरागी त्या ठिकाणी बसलेले होते. आणि ते बैरागी त्या ठिकाणी बसलेत आणि मी जेव्हा त्यांच्या जवळ आलो तेव्हा ते बाजूला सरकले आणि मला त्यांनी जवळ बसण्याचा निर्देश केला. शेकोटीची ऊब मलाही हवी होती. मी जाऊन त्यांच्या समोर बसलोय. त्या ठिकाणी त्यांनी वार्तालाप आमचा चालू झाला. वार्तालाप करता करता ते बऱ्याचशा गोष्टी विचारू लागले. विचारता विचारता ते म्हणाले, चाय पीना है? कुछ पीना है क्या? बोला चाय. मैं बोला चाय पी लूंगा. बोला हमारी चाय पी के देखो. त्यांनी तो कावा बनवलेला होता. तो कावा त्यांनी मला चहा म्हणून प्यायला दिला. वनस्पतीचा अर्कच होता तो काही काय याच्यामध्ये उकळत होता. तो त्याने काढून मला प्यायला दिला. अंगात तरतरी आली. आणि आम्ही वार्तालाप करत बसलो होतो. नंतर मग ते विचारले, इतने रात में इतने घने जंगल में तुम कैसे पहुंच गए? ऐसे जगह दो शख्स ही आ सकते हैं, एक तो सिद्ध योगी या कोई अघोरी तांत्रिक. बोला आप कौन है? सिद्ध योगी है या अघोरी तांत्रिक है? माझ्या तोंडातून शब्द निसटले. ना तो मैं अघोरी हूँ ना तो सिद्ध योगी हूँ. मैं सिर्फ गुरु दत्तात्रेय का दास हूँ, उनका भक्त हूँ. त्यामुळे ते खळखळून हसले. आणि त्यांनी जे मार्मिक उत्तर दिलं ती खुणगाठ मी आयुष्यात माझ्या मनामध्ये बिंबवून घेतली. एवढे हसले आणि ते फटकन बोलून गेले की म्हणे, एक बाजू में दुनिया के पूरे सिद्ध योगी या तांत्रिक जो भी है अघोरी वो सब एक बाजू में और गुरु दत्तात्रेय का भक्त एक बाजू में. फिर भी उनका पगड़ा भारी है, गुरु दत्तात्रेय स्वयं उनके साथ में. आणि त्यांनी एकच वाक्य मला सांगितलं की सिवा अहम से उनको कोई परास्त नहीं कर सकता है. मैं अहंकाराशिवाय तुम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ही खुडगाठ मनाशी बाळगली. त्यामुळे ते जपलं पाहिजे. अहंकार कधीही मनामध्ये येऊ देऊ नका. अहंकाराचा त्याग करा आणि पुढे चला. ईश्वर तुमच्या बरोबरच आहे याची खुडगाठ बाळगा. असाच काहीसा प्रसंग त्या ठिकाणी अमावस्येच्या दरम्यान मी गिरनार पर्वत चढत होतो. पर्वत चढता चढता अमावस्येची रात्र होती आणि त्या ठिकाणी अघोरी तांत्रिकांचंही प्राबल्य आहे. का बऱ्याच वेळेला आपण जातो, आम्ही सगळे पौर्णिमेला वगैरे जातात बरेच जण आपण, पण काही अमावस्येला जाणारी काळी कपनी घातलेली आहेत असे तांत्रिक वेगळ्या प्रकारच्या तंत्रक्रिया करणारे येतात तिकडे. एका प्रसंगी असेच एक तांत्रिक वरती सिद्ध योगी अमृतगिरी बापू म्हणून गिरनारचे महंत होते. आणि ते महंत असताना त्यांच्याकडे एक रात्रीच्या सुमारास एक माणूस निघाला होता. तो भक्त होता दत्त महाराजांचा. आणि जात असताना त्याला ते अघोरी तांत्रिक दिसले. त्याची पाचावर धारण बसली आणि तो दत्त दत्त करता करत करत तो वरती येऊन पोहोचला. तिकडे अमृतगिरी बापू वरती होते आणि ते एवढे सिद्ध योगी होते. ते वरती आल्यावर म्हणाले की बेटा तुम बहुत मुश्किल से बचा है और इधर पहुंच गया है. दत्त महाराज के कृपाशीर्वाद से तुम पहुंच गया है. एवढे ते खतरनाक तांत्रिक त्या ठिकाणी आहेत. अशाच प्रकारचे ते काही मी जात असताना रात्रीच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी ते दोन तांत्रिक बसलेले होते. संपूर्ण काळी कफनी घातलेली आणि समोर त्यांनी शेकोटी पेटवल्यासारखी ती पेटवली होती आणि त्याच्यावर काहीतरी त्यांचं शिजत होतं, चहा वगैरे काहीतरी चाललं होता. आणि त्या ठिकाणी ते बसलेले होते आणि मी रात्रीचा चाललो होतो. मला पाहिल्यावर त्यांनी अचंबित झाले की अमावस्येच्या रात्री हा कोण आला इकडे म्हणून. त्यांनी नखशिकांत मला राहलं आणि समोर बसायचा निर्देश केला. मी त्यांच्या समोर बसलो. जसा मी त्यांच्या समोर बसलो आणि त्यांच्या डोळ्यांकडे पाहिले, बोबुळ संपूर्ण वर गेलेली होती त्यांची.
संपूर्ण शरीरावर काटे आले. ते दोघंही एवढ्या तांबारलेली नजर आणि असं वाटत होतं की ते दारू बिरूही प्यायलेले आहेत किंवा बाकीचे सर्व नशा वगैरे केलेले त्यांच्या नजर सांगतच होती. आणि ते बोलता बोलता त्यांनी वार्तालाप करायला सुरुवात केली. मग ते म्हणाले, कुछ चाय बाय पिले ते, आणि त्यांनी तिकडं चहा ओतून मला दिला. चहाचा कप घेताना माझा हात नाही म्हटला तरी थरथरला. आणि त्यावेळेला ते म्हणाले, डरो मत, हे चाय आहे. मग मी म्हटलं, विषालाही अमृत करायची ताकद माझ्या महाराजांमध्ये आहे, तुझ्या चहाला काही मी घाबरत नाही. आणि मी तो चहा घेऊन प्यायलो. नंतर ते वार्तालाप करताना त्यांना त्यांच्या गुरूंनी, ऋषिकेश जवळ त्यांचा आश्रम होता आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना इकडे साधनेसाठी पाठवलं होतं. अघोरीनाथ बाबा म्हणून ऋषिकेशला राहत होते आणि त्यांनी यांना इथे साधनेसाठी पाठवलं होतं आणि ते इकडे साधना करत होते. आणि अघोरी साधक म्हणजे आपण म्हणतो आपण सात्विक लोक करू शकणार नाही, त्यांच्याकडून घेण्याचा तो एक गुण होता. गुरुने सांगितलं तर कुठल्याही प्रकारे ते विचार करणार नाही, ते कुठलीही पराकोटीची ते त्याग करायला तयार आहे. अशा पद्धतीची त्यांची साधना असते. पाण्यात उभं राहून म्हणा की काही करा. त्यांनी सांगितलं तुझ्या मुलाचं मांस शिजवून दे तरी त्यांची तयारी असते. एवढ्या प्रकारच्या लेवलला ती माणसं जातात. सर्व साधना ते करतात, पण त्यांच्या मनामध्ये जी क्रुएल्टी असते, एक वेगळी त्यांची विचारांची शक्ती आहे ती दुसऱ्याच बाजूला भरकटलेली असते. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी चारात दूर राहायचं. आपला सात्विक मार्ग चांगला आहे, आपण भले आणि आपले गुरु दत्तात्रय किंवा आपले महाराज ईश्वर ते बरे. आपण ह्या लोकांच्या नादी लागायचं नाही, कारण दैत्य प्रवृत्ती या ठिकाणी आहे. पूर्वी देव आणि दानव आपण म्हणायचो, पण ते आताच्या काळामध्येही देव आणि दानव इकडेच आहेत. सात्विक विचार आला की ते तिकडे देवत्व आहे. आणि जिथे विचारांची शक्ती, आताच बघा ना, आता कुठल्या प्रकारचे विचारांचे लोक आपल्या आजूबाजूला आहेत. तुमच्याही लक्षात येईल, मी तुम्हाला बोलायची गरजच नाही. ही विकृती आहे, मनोविकृती आहे. असं कोणीही शिकवत नाही की दुसऱ्याला अशा रीतीने तोडा, दुसऱ्याचं नुकसान करा. असली विकृती ज्या ठिकाणी येते तिथे दूर राहणं आपण नक्कीच चांगलं आहे. फक्त ईश्वर तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्यभूत होतील, म्हणून ईश्वराची साधना करायची आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी मी बसलो आणि ते वार्तालाप करताना ते बोलले, क्यों इधर इतना सालों से आ रहे हैं, क्या कर रहे हैं वगैरे विचारपूस करायला लागले. नंतर बोला, तुम्हें कोई समस्या है तो मेरे को बोलो, हम लोग तुम्हारा युग बोल के तुम्हारा सब संकट दूर कर देंगे. कोई समस्या है तो बोलो. ते वारंवार मला हे करायला लागले. बोला, मुझे तो कुछ समस्या है ही नहीं, मैं आ रहा हूँ उनके दर्शन के लिए. पण त्यांच्या लक्षात आला हा माणूस काहीतरी हे झालेला आहे, म्हणून ते वारंवार मला टोकत होते. टोकता टोकता म्हणाले, कुछ है तो बोलो. शेवटी माझ्या तोंडातून शब्द निसटले, मुझे कोई भी समस्या नहीं है, और कोई भी समस्या होगी तो मेरे गुरु दत्तात्रेय इतने सक्षम है को मुझे उससे बाहर निकालेंगे, उसका मुझे पूरा गॅरंटी आहे. असं करून मी त्याला सांगतोय. त्याबरोबर तुम मेरे गुरु इससे निकालेंगे असं म्हणून मी त्यांना गुरुचं नाव घेतल्यावर, कौन आहे तुम्हारा गुरु, मी असा करून त्याने ह्याच्यात विचारायला लागले. आणि त्यांची नजर चलबिचल झाली. त्यांच्या नजरेमध्ये आलेलं ते क्रौर्य मला दिसायला लागलं. ते मन कुठेतरी भयभीत झालं आणि त्या भयभीत झालेल्या मनावर दत्त महाराजांच्या नामस्मरणाचा अंकुश मी ठेवला आणि तिकडे नामस्मरण करत मी त्यांच्याशी वार्तालाप करू लागलो. मला कौन आहे तुम्हारे गुरु, माझ्या तोंडातून शब्द निसटले, गुरु दत्तात्रय. त्याबरोबर ते दोघंही खळखळून वेड्यासारखे हसले. अरे गुरु दत्तात्रय तुम्हारे गुरु है क्या, तो बुलाओ उनको इधर, नहीं तो मैं मेरे गुरु को अब भी बुलाता हूँ. हमारे गुरु स्मरण करेंगे, इधर आके खड़े हो जाएंगे. हमारे अघोरनाथ बाबा इतना उनमें जाज्वल्य ताकत है कि वो इधर आके खड़े हो जाएंगे. ते मला उकसवायचा प्रयत्न करत होतो, मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते ऐकायला तयार नाहीत. शेवटी ते तुम्हाला इतना सामर्थ्य गुरु में तो उनको बुलाव असं करून ते मला वारंवार हे करायला लागले. आणि एका क्षणी माझा स्वतःवरचा अंकुश सरकला. आणि अंकुश सरकल्याबरोबर मी वेगळ्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहिलं आणि बोला, एकाएकी त्यांच्याकडे पाहता पाहता माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले. एक आवाहन मी माझ्या गुरु दत्तात्रयांना केलं आणि तो माझा आवाज या जंगलामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी निनादला, म्हणतायत तसा निनादला. मी माझ्या गुरु दत्तात्रयांना मनापासून साथ घातली.
आणि जशी ही साथ घातली, बाजूच्या झाडीतून एक सिंह डरकाळी ओढतच बाहेर आला रस्त्यावर. त्याबरोबर हे दोन्ही तांत्रिक त्या ठिकाणी आपल्या सर्व वस्तू त्यांनी त्या ठिकाणी टाकल्या आणि पळत सुटले. त्यांच्या पाठीमागून तो सिंह निघून गेला आणि मी माझा रस्ता धरला आणि गुरुशिखरावर जाऊन पोहोचलो आणि महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. मला ओंकारेश्वरला जाण्याचा एक योग आला होता आणि आम्ही पहिल्या 2 अतिरुद्र केले आपल्या मंदिरामध्ये. आणि आतापर्यंत जवळजवळ 2016 साली शिवदत्त मंदिराची स्थापना महाराजांच्या आशीर्वादाने केलेली आहे. आणि ती स्थापना करताना हे जे कार्य करायला सांगितलं ते सर्व भिक्षेद्वारे महाराजांनी मला कार्य करायला सांगितलं. इथे वाम मार्गाचा, वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही, जे मिळेल ती भिक्षा आणि त्याच्याद्वारे हे सर्व कार्य करायचं. म्हणून ते मंदिराची स्थापना करायची होती. शिवलिंगाच्या आकाराचं सुंदर मंदिर त्यांनी बांधून घेतलं आणि मंदिर बांधल्यापासून आजपर्यंत अखंडपणे तिकडे यज्ञ याग होत आहेत. विविध प्रकारचे यज्ञ होत आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक संकल्प नाही, देश धर्म आणि संस्कृतीसाठी आम्ही यज्ञ याग करतो. आतापर्यंत जवळजवळ 125 यज्ञ त्या ठिकाणी झालेत आणि त्याच्या जोडीला मेडिकल कॅम्प वगैरे असं सर्व कार्य हे याच्याद्वारे उभं केलेलं आहे आम्ही. आणि हे कार्य करीत असताना आतापर्यंत जवळजवळ माझं हे 958 958 प्रवचन आहे आजचं. अच्छा, ह्याच्यामध्ये तो अतिरुद्र झाल्यावर आपल्या परिवारामध्ये डॉक्टर मोगे होत्या. त्या म्हणाले, काका तुम्ही, कारण दिवसभरात 3-3 प्रवचनं व्हायची. लाड कारंजाला सकाळी प्रवचन, दुपारी वर्ध्याला, संध्याकाळी पुन्हा नागपूरला दत्त मंदिरामध्ये. एकेका दिवसात 3-3 प्रवचनं तेही प्रवास करून. सुरुवातीला मला वाटायचं मी एवढी प्रवचनं करतो. नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, किंबहुना महाराजांनी जाणून दिलं की ह्याच्यासाठी लागणारी एनर्जी तुला कोणी पुरवली, ती मीच दिली. म्हणजे मी केलं, हा मीचा त्याग करता आला पाहिजे, तरच तुम्ही इथे सर्वाय होऊ शकाल. वरती चढणं सोपं आहे, तिथे टिकून राहणं कठीण आहे. पण जेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार येतो, तुमची घसरगुंडी खाली होती. त्यामुळे तिथे टिकायचं तर फक्त शरणागत भाव ठेवायला लागतो. अशा रीतीने त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला श्रम परिहार म्हणून तुम्ही जा, काही दिवस तिकडे बरं वाटेल तुम्हाला. म्हणून मी ओंकारेश्वरला गेलो आणि तिकडे राहिलो होतो. ओंकारेश्वरापासून कपिलधारा म्हणून आहे तिकडे, तुम्ही कोणी गेला असाल तर तुम्हाला कल्पना असेल. एक 7 किलोमीटर अंतर ती चालत मी तिकडे कपिलधारेपाशी गेलो. आणि त्यावेळेला काही असे प्रसंग घडले होते की मन अत्यंत उद्विग्न झालेलं होतं, मनाला वेदना जाणवत होत्या. मी कपिलधारेपाशी गेलो आणि कपिलधारेखाली मी अक्षरशः अभ्यंग स्नान केलं आणि जाऊन तिकडे बसलो आणि ध्यानाला बसलो. आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या बाजूला एक तिकडलेच ते महंत होते, स्वामीजी, ते बसलेले होते. आणि त्याच अवस्थेमध्ये, ध्यानावस्थेमध्ये मला दुग्धधारा, दुर्गाधारा, शिवधारा अशा दिसायला लागल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हसत विचारलं की शिवधारा जाने का मनोदय आहे क्या. मी फक्त हसलो आणि मग तिकडून मी निघालो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो आणि दुर्गाधारेला जाण्यासाठी मी तिकडे एक रिक्षा बुक केली. त्याला सांगितलं की मला असं असं जायचं. तर म्हणाला जल्दी निकलना पड़ेगा और शाम को इतने बजे तक ही मैं आपको 5 बजे तक आप आओगे तो मैं आपको नीचे लेके जाऊंगा, नहीं तो दूसरे दिन तक आपको प्रतीक्षा करनी पड़ेगी, दूसरे दिन मैं आऊंगा और लेके जाऊंगा, असं म्हणून त्याने मला सांगितलं. म्हणून मी सकाळी पहाटे लवकर उठलो आणि मी तिकडे दुर्गाधारेपाशी जायला निघालो. तिकडे आतमध्ये संपूर्ण जंगल आहे, पण आजूबाजूचा परिसर एवढा नयनरम्य आणि निसर्गाचा लेणा आहे. तिकडे संपूर्ण पावसाच्या याच्यामुळे झरे वाहत होते आणि झऱ्याचं पाणी, त्याच्यामुळे याच्यामुळे निसर्गप्रेमी बेसिकली असल्यामुळे एक वेगळा आनंद मी लुटत खाली उतरत होतो. खाली उतरता कारण पुढे जायला रस्ता नव्हता. एका मध्ये जिथपर्यंत रस्ता होता तिथपर्यंत त्यांनी रिक्षा नेली आणि सांगितले इधरही मैं आहे तो आप जाके आओ. मी तरी खाली उतरत गेलो दुर्गाधारेपाशी जायला आणि पुढे पाहतोय तर त्या ठिकाणी एक निमुळता रस्ता होता आणि त्या निमुळता रस्ता अडवून एक अजगर त्या ठिकाणी पहुडलेला होता आणि तो नुकतंच त्यांनी
भक्ष्य खाल्लेलं आहे हे जाणवत होतं आणि तो सुस्त त्या ठिकाणी पाहिला. अजगर म्हणजे आपण दत्तप्रभूंनी 24 गुरु केले, त्याच्यापैकी एक गुरु आहे. मी मनोभावे त्यांना प्रार्थना केली, 10 मिनिटं तिकडे प्रतीक्षा केली. हळूहळू तो अजगर उठून निघून गेला आणि मी माझ्या मार्गाने पुढे निघालो. दुर्गाधारेपाशी आलो, तिकडे अभ्यंग स्नान केलं दुर्गाधारेपाशी आणि दुर्गा मंदिरामध्ये आलो. तिकडे असलेल्या महंतांनी मला चहा दिला. तिकडे मी मातेचं दर्शन घेतलं. तेव्हा ते म्हणाले, बेटा उधर आगे जा रहा है. मैं बोला शिवधारा जा रहा हूं. तो जा रहा है तो जल्दी जाके जल्दी आ जाना, क्योंकि त्या ठिकाणी स्वापदांचा भय आहे. म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो. शिवधारा आणि दुग्धधारेपाशी जायचं म्हणून मी बाहेर पडलो. खरा थोड्याच वेळात मी चालत चालत बरचसं अंतर दरीतून खाली उतरत होतो. उतरता उतरता एके ठिकाणी असं लागलं की एक झाडाची फांदी आडवी आली होती आणि त्या फांदीला पकडून मी खाली उतरताना बाजूला असलेली ती मोकळ्या जागेमध्ये जाऊन पोहोचलो आणि त्या ठिकाणी मी पाहिले एक झोपडी त्या ठिकाणी होती. झोपडी पाहिल्यावर मी अचंबित झालो होतो. इथे स्वामीजींनी तर सांगितलं होतं इधर कोई मनुष्य रहताही नाही आहे, जल्दी जाके जल्दी आ जाओ. इथे तर झोपडी दिसते. झोपडी बरोबर मनाला म्हटलं चला कोण आहे बघूया, म्हणून मी तिकडे झोपडीपाशी जाऊन दरवाजा ठोठावला. आतून दरवाजा एका वयस्कर स्त्रीने उघडला होता. संपूर्ण साधू त्यांच्या नजरेत एक वेगळं तेज होतं. त्या माऊलीने तो दरवाजा उघडला, मला आत बोलवलं आणि आत बोलून त्याने पाणी प्यायला दिलं. त्या ठिकाणी एका याच्यामध्ये काहीतरी हे उकळत होतं, काहीतरी चहा नव्हता तो, पण एक कावासारखाच एक वनस्पतीचा अर्क काहीतरी उकळत होता. तो त्यांनी मला प्यायला दिला. अंगामध्ये तरतरी आली. मी त्यांच्याशी वार्तालाप करतोय त्याच वेळेला झोपडीच्या बाहेर कोणीतरी डोक्यावरचं ओझं खाली टाकल्याचा आवाज आला आणि थोडं त्याबरोबर ही माऊली उठून तत्परतेने उठून उभी राहिली. त्यांना जवळ जणू काही त्या आवाजाची प्रतीक्षा होती. त्या झोपडीजवळ गेल्या, दरवाजा उघडला आणि ते एक संन्यासी त्या ठिकाणी आत आले. त्यांनी डोक्यावरची मोळी खाली टाकलेली होती. ते आत आल्याबरोबर येऊन माझ्या बाजूला बसले आणि मग आमचा वार्तालाप चालू झाला. माऊलीने त्यांना पाणी प्यायला दिलं आणि त्याच्यातून तिकडे ती कंदमुळं उकळत ठेवली होती त्यांनी. त्यातली काही कंदमुळं मला आणि त्यांच्या यजमानांना त्यांनी दिले. आम्ही दोघं कंदमुळांचा आस्वाद घेत तिकडे बसलोय आणि आमचा वार्तालाप करत असताना मला जाणवलं की किती प्रगाढ पंडित आहे. माझा 7 जन्माचा इतिहास त्यांनी थोडक्यात तिकडे माझ्यासमोर मांडला आणि मी नतमस्तक झालो. खाली वाकून त्यांना साष्टांग दंडवत घातलं. त्या दोघांचा त्या ठिकाणी मी निरोप घेतला. निरोप घेताना त्या माऊलीच्याही चरणावर मी खाली वाकून नमस्कार केला. त्या दोघांनी मला जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला. बोला बेटा जल्दी जाके जल्दी वापिस आ जाना. त्या दोघांचा आशीर्वाद घेतला आणि निघायचं. त्याच वेळेला मला आठवलं की माझ्या झोळीमध्ये काही मी फळं ठेवली होती. त्यातली 2 फळं काढून मी त्या ठिकाणी एका पानावर ठेवली. त्यांचं वंदन केलं आणि मी पुढे गेलो. तिकडे दुग्धधारा आणि शिवधारेपाशी जाऊन दर्शन घेतलं आणि मी पुन्हा त्वरेने मागे यायला लागलो, कारण ते रिक्षावाला थांबणार नव्हता. मला परत निघायचं होतं म्हणून मी त्वरेने निघालो आणि पुन्हा ती फांदी ज्या फांदीला मोकळ्या जागेत मी आलो त्या मोकळ्या जागेवर मी आलो आणि पाहतो ते तिकडे ती झोपडी कुठेही दिसली नाही. माझं सर्वांग त्या ठिकाणी भीतीने थरथरू लागलं. इथे तर मी पाहिली ती फांदी दिसत होती की याच फांदीला पकडून मी इकडे आलोय. तिकडे पाहिलं कुठेही झोपडी दिसत नव्हती. त्याच वेळेला माझं लक्ष गेलं, एका पानावर ती 2 फळं तिकडे ठेवलेली होती आणि दोन्ही फळं उष्टवलेली त्या ठिकाणी जाणवत होती. माझ्या सर्वांगावर भीतीने काटा आला. मी तर त्वरेने तिकडून खाली उतरलो आणि दुर्गा मंदिरामध्ये गेलो. माझा चेहरा पाहून त्यांच्या लक्षात आलं स्वामींच्या, कुछ तो गडबड हो गया, बोला ऐसा ऐसा हो गया. ते गंभीर झाले. बोला माँ के पास जाके बैठो. मी आईजवळ जाऊन बसलो दुर्गा मातेच्या समोर आणि तिकडे ध्यानावस्थेत बसलो आणि त्या ठिकाणी जेव्हा मी ध्यानावस्थेत बसलो तेव्हा त्या ठिकाणी मला झोपडीमध्ये भेटलेले ते संन्यासी म्हणजे ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष शिव आणि पार्वती त्या ठिकाणी होती. मी जेव्हा ध्यानातून बाहेर पडलो त्या साधूंच्या डोळ्यातून अक्षरशः गळगळा पाणी बाहेर पडत होता. त्यांनी मला तो उठून जवळ घेतलं. बोला हम लोग इधर इतने साल से हम लोग तपस्या कर रहे हैं, लेकिन जो भाग्य तुमको मिला उसके लिए हम लोग आज भी तरस रहे. असं म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी.
जीवनामध्ये कर्म सोडून तुम्ही काही करू नका, पण कर्म हा पहिला देव आहे. आणि कर्म सोडून जर तुम्ही केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एक अक्कलकोट स्वामींच्या, अक्कलकोटला आपण जातो स्वामींच्या मठामध्ये, पाठीमागे शिवपुरी आहे ना, कोणी तिकडे परशुरामाने गजानन महाराज, म्हणजे शेगावचे नाही, गजानन महाराजांना ज्यांना तिकडे अग्निहोत्राचं त्या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे, त्या ठिकाणी एक संन्यासी त्या ठिकाणी येऊन गुरुचरित्राची पारायण करत होते. पारायण किती, 1-2 पारायण नाही केली त्यांनी, 1008 पारायण करून मोकळे झाले. आपण म्हणजे 2, 4, 5, 10, 100, इकडे 1008 पारायण करून मोकळे झाले. आणि त्यांना वाटलं की आता आपले हात स्वर्गाला पोचले, अशा पद्धतीचं त्यांना वाटत होतं. आणि त्यांच्याकडे एक यती येतात आणि ते त्यांना नमस्कार करतात आणि सांगतात की महाराज मेरा आज तक 1008 पारायण हो गए. ते हसतात त्याच्याकडे बघून, बोला 1008 पारायण किया है फिर भी उसका फलित तुमको ये जन्म में नहीं मिलने वाला. ते गंभीर होतात, वयस्कर झालेले असतात, गंभीर होतात. बोलो क्यों, मैं अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने मी केलेलं आहे, कुठेही त्याच्यात त्रुटी नाही आहे, उपवास तपास करून मी हे पारायण केली आहे. बोला फिर भी तुमको फलित नहीं मिलेगा, क्योंकि तू संसारी होतास तू, आणि संसारात असताना बायका मुलांचा त्याग करून तू हे संन्यास स्वीकारलेला आहे. त्यामुळे हे तू केलेलं कृत्य हे महाराजांना आवडणार खचितच नाही, त्यामुळे तुला याचं फलित मिळणार नाही. तो अगदी हे होऊन जातो वेडापिसा, म्हणून आता मला पुढला मार्ग कसा, ह्या जन्मी तुला मार्ग नाही आहे, कारण तुझं आता देह ठेवायची वेळ आलेली आहे. पण पुढील जन्मी मात्र याच्यामुळे तुला ज्ञानप्राप्ती होईल आणि तू पुढील चांगल्या मार्गाने जाशील, एवढा मात्र मी तुला आशीर्वाद देतो. त्याच्यामुळे त्या माणसाची प्रकृती खालावत जाते, दिवसेंदिवस तो या चिंतेने खचत जातो. आणि अशा आजारी पडल्यानंतर त्यांचा मुलगा इकडे येतो आणि त्या आपल्या वडिलांना घरी घेऊन जातो. घरी घेऊन गेल्यानंतर तो मुलगा वडिलांना सांगतो की मी तुम्हाला एक संन्यासी म्हणून इकडे आणलेलं आहे, माझे बाप म्हणून इथे आणलेलं नाही, कारण बापाचं कर्तव्य तुम्ही कधी पार पाडलेलं नाही आहे, तरी मी तुम्हाला. आणि तो सगळ्या प्रकारची सेवा शुश्रूषा त्यांची करत असतो. अक्षरशः त्यांनी पा म्हणायची खोटी का पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर धरायचा, अशा पद्धतीने त्या मुलाने त्यांची सेवा केलेली आहे. आता तुम्हीच ठरवा, ही आपल्या कर्तव्याचं पालन करणारा तो मुलगा श्रेष्ठ आहे की 1008 पारायण आपल्या कर्तव्यापासून विमुख होऊन करणारा तो संन्यासी श्रेष्ठ आहे. तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. कर्म हा पहिला देव आहे, करून पुढे सरकायचे. मलाही जेव्हा संकट आल्यावर कोणी तुमच्या जवळ नसतं. संकट आली, चारी बाजूला समोर फॅक्टरी आहे, मी चालवायचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. 3 दिवस गिरनारचे सोडले, मी अविरत प्रयत्न करत होतो कसेही करून फॅक्टरी चालवायची. सर्व नॉलेज हे केलं होतं, रिसर्च केलेलं होतं, पण महाराजांची इच्छा नव्हती हे एवढंच करायचंय. पण मी मात्र प्रयत्न सोडत नव्हतो, मी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होतो. अशा याच्यामध्ये अक्षरशः माझ्या बुटांचे तळवे झिजले होते. मी सगळ्या ठिकाणी कामासाठी फिरत असताना आणि त्या तळव्यात झिजलेल्या सोलमधून आतमध्ये खडे टोचत होते आणि माझ्या पायाला जखमा झाल्या होत्या. तरी सुद्धा मी प्रयत्न सोडलेले नव्हते. अशाच एका वेळेला दर महिन्याचा माझं गुरुचरित्राचं पारायण, तिकडे एक छोटसा मंदिराच्या इकडे औदुंबराचं झाड, आणि तिकडे पारायण करून मी गिरनारला जात होतो. एका प्रसंगी मी 3 स्किल्ड वर्कर, केमिकलची फॅक्टरी म्हणून 3 स्किल्ड वर्कर मी बसून पोचत होतो. त्यांना बसून, कारण मला तिकडे वर्कर मिळणं शक्य नव्हते, म्हणून मी बसून त्यांना पगार देत होतो. एका पौर्णिमेला तिकडे जायचं, त्याच्या अगोदर म्हटलं पारायण करायचं म्हणून मी चौलला जायचं निघालो. आणि त्याच वेळेला नागपूरहून माझ्या एका क्लाइंटचा फोन आला की प्रमोद भाई, मैं इधर इतना मेरे पास 16 टन का मटेरियल है, मैं आपके पास भेजता हूँ प्यूरिफिकेशन के लिए, अगर आप मुझे कमिटमेंट देते हैं कि 8 दिन में आप मेरे को प्रोसेस करके देंगे तो मैं आपको देता हूँ. मला कामाची गरज होती, मी म्हटलं भेज दो, मैं प्रोसेस करके देता हूँ. त्यांनी तिकडून टँकर पाठवला नागपूरहून.
मी चौला यायला निघालो, वर्करना फोन केला की असं असं मटेरियल येत आहे. त्याबरोबर एकाचा पोटात दुखायला लागलं, दुसऱ्याची बायको आजारी पडली, ते दोघंही पळून गेले. मी जेव्हा फॅक्टरीत गेलो होतो, एकुलता एक वर्कर तो माझ्या हातात चावी देऊन बोला, नाही साहेब मला काय जमणार नाही, मी जातो. अरे म्हटलं इथे टँकर येतो, नाही नाही मला जमणारच नाही, आणि तो निघून गेला. आणि मी एकटाच त्या ठिकाणी विमनस्क अवस्थेत उभा येतो की कशा रीतीने प्रोसेस करायचं मला कळत नव्हतं. आणि इकडे तर त्याच वेळेला टँकरवाल्याचा फोन आला की मी टँकर लेके आ रहा हूं. मी तिकडे रायगड रोडवेजवाला म्हणून माझा एक रेग्युलर कस्टमर होता, ट्रान्सपोर्टर होता, त्याला त्या मॅनेजरला फोन केला, नौशाद भाई म्हणून. बोला नौशाद भाई ऐसा प्रॉब्लेम हुआ है. तो बोला फिक्र मत करो, मेरे पास भी आदमी नहीं है, मैं खुद आता हूँ. मग आम्ही दोघांनी मिळून तो 80 बॅरल तिकडे खाली केले. तो निघून गेला. म्हटलं उद्यापासून प्रोसेस सुरू करायची म्हणून मी त्या ठिकाणी डिझेल टेम्पो मागवला आणि डिझेल आणून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. म्हटलं कुठल्याही परिस्थितीत आपण आपला प्रयत्न करायचे, कुठल्याही परिस्थितीत प्रोसेस करायचं. एका वेगळ्या जिद्दीने पेटून उठलो होतो. सकाळी उठलो, संपूर्ण फॅक्टरी झाडून काढली, स्नान वगैरे उरकलं फॅक्टरीमध्येच, आणि पहिल्या दिवसाचं पारायण संपन्न केलं. पारायण संपन्न केल्यानंतर मी वर्करचे साधे कपडे घातले आणि त्या ठिकाणी 250 किलो वजनाचा ड्रम आयुष्यात कधी मी हलवू शकणार नाही, मी सहजगत्या उचलून ठेवत होतो आणि रिएक्टरच्या खाली, पंपाच्या खाली नेऊन ठेवत होतो. असे 8-8 ड्रम तिकडे ठेवायचे. तिकडे पंपिंग करून रिएक्टरमध्ये मटेरियल न्यायचं, बॉयलरमध्ये डिझेल भर, कुलिंग टॉवरमध्ये पाणी भर. 1 मॅन शो तिकडे चालू झाला होता. 7 दिवसाचा पारायण म्हणजे 7 दिवसाचा उपवास. तसंच मी बाईकवर टांग टाकायचं आणि दुकानातून सामान आणायचं, चहा पाणी याच्यासाठी लागणारं वस्तू घेऊन आणायचं. कारण तिकडे बावरची मीच होतो, तिकडे बॉयलर अटेंडंट मी होतो, क्वालिटी कंट्रोल केमिस्टही मीच होतो, हेल्परही मीच होतो आणि डायरेक्टरही मीच होतो. 1 मॅन शो काम चालू केलं. म्हटलं कुठल्याही परिस्थितीत हे काम प्रोसेस करून द्यायचं. आणि मी ज्या जिद्दीने पेटून काम करत होतो, दिवस रात्र मी तिकडे काम करायचो. सकाळी लवकर उठायचो, पारायण झालं की मी या कामाला लागायचो. अशा रीतीने माझं काम अविरतपणे चालू होतं. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 गेले, 4थ्या दिवशीची रात्र आली. आणि 4थ्या दिवशीची रात्र, आणि नॅचरली एवढ्या श्रमाची कधी सवय नाही, त्यामुळे शरीर सुद्धा थकलं होतं, पण मन मात्र थकलं नव्हतं. रात्री 2चा सुमार होता आणि मी त्या ठिकाणी पहिला ड्रम खाली केला, प्युअर झालेलं मटेरियल बाजूला काढलं, दुसरा ड्रम लावला. झोप येत होती, तोंडावर पाणी मारलं, इकडे तिकडे फिरलो, चहा डोसला, पुन्हा येऊन तिकडे रिएक्टरच्या पंप ड्रम फिलिंग जे करत होते तिकडे खुर्ची ठेवलेली, तिकडे येऊन बसलो आणि बसल्या बसल्या झोपी गेलो. आणि ड्रम भरायला 4 बोटं शिल्लक होती. कोणीतरी मला हलवून जागं केलं. मी उठलो आणि वॉल बंद केला, ड्रम बाजूला काढला, दुसरा ड्रम लावला. पुन्हा फिरतोय, पुन्हा चहा मारतोय, पुन्हा तोंडावर पाणी मारतोय, पुन्हा तिकडे येतोय, बसतोय आणि पुन्हा झोपी जातोय. आणि 4थी रात्र होती जागरणाची. पुन्हा झोपी गेलो आणि पुन्हा कोणीतरी हलवून मला जागं केलं. पाहिलं तर ड्रम भरायला आलेला. पुन्हा वॉल बंद केला, बाजूला केला. पुन्हा फिरतोय, इकडे तिकडे चहा मारतोय, पुन्हा तिकडे आलो. आणि ह्या वेळेला जेव्हा मला कोणीतरी हलवून जागं केलं, तोपर्यंत मला वाटत होतं की मी एकटा त्या ठिकाणी जागतोय आणि काम करतो. पण मी एकटा नव्हतो. माझे गुरुदत्त आत्रेय माझ्या समवेत काम करत. एरवी 250 किलो वजनाचा ड्रम आयुष्यात हलवू सुद्धा शकणार नाही, तो लिहिला त्याच्या खाली उभा करत होतो. अशा रीतीने ते प्रोसेसिंग मी 7 दिवसात पूर्ण केलं. टँकर बोलवला, मटेरियल नागपूरला रवाना केलं. 7 दिवसाचं पारायण संपन्न केलं आणि स्वतः तिकडे प्रसाद भोग बनवला, सर्वांना खाऊ घातला आणि मग मी गिरनारला गेलो. अशा रीतीने जर कर्माची सांगड घालून जर तुम्ही भक्ती केली तर ईश्वर तुमच्यापासून दूर जायची खुणकाट बाळगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी.
200 वाऱ्या झाल्या आणि गिरनारवर काही संन्यासी होते. ते म्हणायला लागले, काका आता तुम्हाला ड्रेस कोड चेंज करायची वेळ आली आहे. म्हटलं ड्रेस कोड कसला चेंज करायचा? म्हणे आता तुम्ही भगवी वस्त्र घाला, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घाला, त्याने काय होणार? म्हटलं तुम्ही साधू व्हाल. असं साधुत्व मला मंजूर नाहीये. मनाने साधू बनणं हे जास्त योग्य आहे. किती जण म्हणतात केणे महाराज आले, केणे महाराज आले. ज्या माणसाने, मी म्हणतोय की मी महाराजांना पाहिलंय, कोटी सूर्याचं तेज ज्यांनी पाहिलंय तो स्वतःला कधी महाराज म्हणून घेऊ शकणार नाही. कारण त्यांच्या समोर आपण मिनिट काजवा सुद्धा नाही. त्यांनी दृष्टी दिल्याशिवाय आपण त्यांना पाहू सुद्धा शकत नाही. मग तिकडे कसला गर्व, कसला अहंकार आणि कसले महाराज. आपण फक्त त्यांच्या चरणाचे दासानुदास पडून राहायचं, तरच आपला त्या ठिकाणी निभाव लागेल. एवढंच लक्षात ठेवा. असाच एक प्रसंग घडला होता तेव्हा महाकालीच्या इथे, महाकालीच्या गुंफा आहे त्या ठिकाणी मुचकंद ऋषींनी त्या ठिकाणी साधना केलेली आहे. आणि अंतरगुंफेमध्ये त्यांनी दिगंबर अवस्थेतील महाकालीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. आता ती मूर्ती बुजवलेली आहे गुंफा, अंतरगुंफा. पण तिकडे दत्तधुनी आश्रमामधून एक कच्चा रस्ता जातो महाकाली गुंफेकडे. तिकडे गेल्यानंतर दूरवरून तुम्हाला गुंफा दिसते. 7-8 फूट अंतरावर वरती तुम्हाला दगडधोंड्यातून वरती पकडून असं वरती जावं लागतं. गुंफा म्हणजे 2 दगडाच्या पाचरीमध्ये ती गुंफा बसलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उभं राहता येतं आणि तिथून एक 7-8 फूट अंतरावर एवढीच महाकाली मातेची उग्र मूर्ती आहे. विलक्षण तेजस्वी डोळे, भले मोठे डोळे आणि बाहेर आलेली जीभ ही तुमच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. अशा गुंफेत आईच्या सानिध्यात मी बऱ्याच वेळा काढलेले आहे. जेव्हा त्या ठिकाणी स्वापदांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा केला होता. रात्रभर मी त्या गुंफेमध्ये रात्र काढलेली आणि खाली स्वापद बसलेले आहे. पण आईने मला कधीही दगाफटका होऊ दिला नाही तिकडे. अशाच वेळेला मी म्हटलं, एका प्रसंगी मी निघालो होतो आणि म्हटलं रात्री आता तिकडे जाऊन गुंफेत रात्रभर वास्तव्याला जायचं म्हणून मी निघालो. दत्तधुनी आश्रमामधून निघालो आणि तिकडे भैरवनाथाची हे काय मध्ये स्थान आहे. भैरवनाथ, बरीच जण तुमच्यापैकी कोणी गेला असाल, तिकडे भैरवाचं सानिध्याच आहे. त्या ठिकाणी मी जाऊन पोचलो तर तिकडे एक गुराखी मुलगा त्या ठिकाणी बसलेला होता. अक्षर हातामध्ये भला मोठा सोटा, डोक्याला मुंडासं बांधल्यासारखं आणि तिकडे बसलाय. अगदी गोजीरवाणा आणि गोड मुलगा होता. त्याला पाहिलं मी तिकडे आणि तो माझ्याकडे बघून हसायला. मी त्याशी हिंदीत बोलतो, तो माझ्याशी गुजरातीत बोलायला लागला. पण माझं हिंदी त्याला समजत होतं, त्यांचं गुजराती मला समजत होतं. आणि अशा रीतीने आमचा वार्तालाप चाललाय. तर मी म्हटलं इथे कुठे आहे? ह्या वेळेला इथे कुठे? बोला इथेच राहतो. म्हटलं मी जातोय इकडे, मैया के गुंफा में जा रहा हूं. तो मी येऊ का बरोबर म्हणून त्याने मला विचारलं. मी पटकन त्याला हा ये ना. बोला मुझे कुछ इतराज नाही आहे. त्याबरोबर तो टुणकन उडी मारून निघाला माझ्याबरोबर. मग माझ्या लक्षात आलं आपण रात्रभर तिकडे वास्तव्याला राहणार आहे, याचे आई वडील त्याची शोध घेतील. म्हणून म्हटलं अरे बेटा मैं गुंफा में रात में रहने वाला हूँ, इधर तुम्हारे माँ पिताजी तुम्हारे इंतजार करते, मेरा कोई इंतजार करने वाला नहीं है, मैं आता हूँ आपके साथ. आणि तो माया बरोबर निघाला आणि तो हसत बागडत मायाबरोबर निघाला. आम्ही दोघंही गुंफेत गेलो. गुंफेत गेल्यावर मी झाडून घेऊन काढायला गेलो तर त्यानेही मायाबरोबर ती संपूर्ण गुंफा झाडून काढली. आणि आम्ही दोघांनी त्या ठिकाणी बसल्यानंतर मग तिकडे सागर संगीत पूजा केली आईची. मी त्यांनी सुद्धा त्यात सहभागी झाला आणि आम्ही दोघांनी मिळून तिकडे पूजा केली. पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी मी आईला नैवेद्य दाखवायचा म्हणून मी 2 पुरणपोळ्या नेलेल्या होत्या आणि काही ड्रायफ्रुट्स होते. त्या 2 पुरणपोळ्या मी तिकडे नैवेद्याला ठेवल्या. आणि मग तिकडे बसल्यानंतर तो मुलगा त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये सुसराव्या स्वरामध्ये भजनं गाऊ लागला. आणि तो एवढा सुंदर आवाज आणि एवढ्या रीतीने छान भजनं त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. तो वेगळा सत्संग त्या ठिकाणी अनुभवला. त्याच्यानंतर मी तिकडे ध्यानावस्थेत बसलो. जसा मी ध्यानावस्थेत बसलो आणि
ध्यानातून मी बाहेर आलो तर पाहिलं की हा मुलगा सुद्धा तिकडे आईच्या समोर बसलाय आणि एकदम चांगल्या ध्यानावस्थेत गेलेला पाहून मी अचंबित झालो. मी उठला तरी हा मुलगा उठला नव्हता. नंतर त्यांनी डोळे उघडले आणि मी अचंबित होऊन त्यांना विचारलं, अरे तुमने ध्यान कहाँ से सीखा? बोला कैसा ध्यान? बोला अभी तुम बैठा था. बोला आप बैठ गए करके मैं भी बैठ गया, असं त्याचं उत्तर होतं. नंतर मग आम्ही त्या ठिकाणी मी आईला नैवेद्य दाखवला. मग रात्रीच्या आम्ही त्या ठिकाणी नैवेद्य प्रसाद म्हणून तो घेतला. एक पुरणपोळी मी त्याच्या पुढ्यात धरली, एक पोळी माझ्याकडे घेतली आणि आम्ही दोघांनी एक पोळी घेतल्यानंतर त्या मुलाने काय करावं, त्यांनी त्यातली अर्धी पोळी तोडली आणि आईजवळ नेऊन त्या पानामध्ये ठेवली. बोला अभी तो मैंने उनको भोग दिखाया. बोला भोग दिखाया लेकिन उन्हें खाया किधर? अभी हम लोग खाएंगे, वो भी खाएंगे ना, माँ को भी तो भूक लगती है. त्यामुळे मी त्याच्या पुढे किती खुश आहे याचं उत्तर मला त्या ठिकाणी सापडलं. नंतर आम्ही काही बराच काळ तिकडे प्रतीक्षा केली. बराच वेळ रात्री वास्तव्य केल्यानंतर मी आईच्या बाजूला मी झोपलो आणि बाजूला गुंफेचा भिंत आहे म्हणजे पाषाण आहे, त्याच्या बाजूला येऊन तो मुलगा झोपला. त्या दोघांच्या मध्ये मी तिकडे झोपी गेलो आणि सकाळी मला जाग आली. याच्या अगोदरचा अनुभव असा होता की खाली वाघोबा होता, पण ह्या वेळेला मला कसलीच भयभीती वाटत नव्हती, एवढं मात्र निश्चित. सकाळी मी उठलो, पाहिलं तर तो मुलगा त्या ठिकाणी बसलेला होता. त्या मुलाने मला त्याचं नाव सांगितलं होतं, शिवा म्हणून, आणि तो बसलेला आहे गुंफेच्या तोंडाची. तो माझ्याच उठण्याची प्रतीक्षा करत होता. मी उठल्यावर म्हटलं चलो अभी निकल जाते हैं. तो बोला इधर से आधा घंटा आप चलोगे क्या? बोला चलूंगा ना. तो इधर एक कोई सन्यासी आए है, उधर तपस्या कर रहे हैं, आपको चाहे तो उनका दर्शन करवाता हूँ. आणि तो म्हटलं चलो. आणि मग मला घेऊन दरीमध्ये उतरायला सुरुवात केली. बरंच अंतर आम्ही पार केलं आणि एका दाट झाडीमध्ये तो मला घेऊन गेला. तिकडे दाट झाडीमध्ये मी जाऊन पाहिलं, पाण्याच्या प्रवाहाचा कुठेतरी आवाज येत होता आणि आत गुंफेत गेलो तेव्हा एक शुभ्र धवल असे जटाधारी संन्यासी, तेजस्वी संन्यासी तिकडे बसलेले आहेत आणि ते तपश्चर्येमध्ये मग्न आहेत. त्या मुलाने मला तिकडे बसायला सांगितलं आणि तो पुढे जाऊन आतमध्ये गुंफेमध्ये शिरला. मी त्यांच्या समोर बसलोय आणि तो मुलगा आतमध्ये शिरला. बराच काळ झाला तरी तो मुलगा बाहेर येईना. माझी चुळबुळ सुरू झाली. म्हटलं हा कुठे गेला, जावं बघावं म्हणून मी उठणार. त्याच वेळेला यांनी साधूभावांनी आपले डोळे उघडले, माझ्याकडे पाहून अचंबित झाले. बोला आप कौन है और इधर कैसे पहुंच गए? बोला मुझे शिवा इधर लेके आया, वो आपको पहचानता है. बोला शिवा कौन? एक बच्चा है. बोला मेरे साथ में आया है और वो मैं बोला कि इधर आप बैठे हैं तपस्या कर रहे हैं, आपके दर्शन के लिए मैं आया हूँ. बोला शिवा कौन? मैं तो पहचानता नहीं है. किधर गया वो? बोला अंदर गुंफा में. तो अंदर किधर गुंफा में जाएगा? बोला मी उठलो आणि त्वरेने आत जाऊन पाहिलं तर तिकडून पाणी पाझरत होतं. आतमधून बाहेर पडायला कुठेही जागा नव्हती, पण मात्र तिकडे शिवाचा कुठेही मागमूस नव्हता. मी बाहेर येऊन अचंबित मुद्रेने त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांच्याही लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे आणि मग ते ध्यानावस्थेत डोळे मिटून गेले आणि मग मात्र त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. ते उठून उभे राहिले आणि अक्षरशः मला जवळ घेऊन मिठीत घेतलं. बोला तुमको मालूम भी है क्या रात भर तुम जिनके साथ में बीच में सोए वो प्रत्यक्ष शिव पार्वती उधर थे और उनके बीच में तुम सोए. इतने साल से मैं भी यहाँ तपस्या कर रहा हूँ लेकिन तुम्हें जो भाग मिला है मुझे नहीं मिला है, असं म्हणून त्यांनी मला जवळ घेतलं, आशीर्वाद दिला आणि मी परतीचा प्रवास स्वीकार. हे चमत्कार केव्हा घडतात? जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरणागत भाव ठेवून त्याच्या चरणापाशी जाल तेव्हा. तुमच्या मनामध्ये छोटस सुद्धा विकल्प येता कामा नये. जर स्वामींनी सांगितलं जा गिरनारवर आणि खाली उडी टाक, तर आपल्या मनामध्ये पहिलं काय, माझ्या शरीराचं काय होईल? तुम्ही त्यांच्या परीक्षेत फेल झालात. पण ज्या क्षणी स्वामींनी सांगितलं वरून खाली उडी टाक आणि जर तुम्ही उडी टाकली तर तुम्हाला झेलायला स्वामी समर्थ आहे ते लक्षात घ्या. एवढा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे, एवढी पराकोटीची निष्ठा त्यांच्यावर असली पाहिजे. त्या निष्ठेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. आणि आपल्या घरामध्ये देवत्व कसं येईल यासाठी घरामध्ये साधना करा. इथे चांगलं मंदिर आहे, अशा ठिकाणी स्वामींचं मठ आहे, कुठे अशा ठिकाणी जा. पण जिथे गुरूंच्या टपऱ्या उभ्या राहिलेल्या, जिथे पैशाचे व्यवहार होतात अशापासून 100 कोस दूर राहा. तिथे तुमचा उत्कर्ष होणे नाही. आपल्या घरी बसून साधना करा आणि आपल्या जीवनाला चांगला मार्ग कसा मिळेल याच्यासाठी
कटिबद्ध राहा. वेळ थोडा आहे, अजून सांगता येईल बरंचसं. माझे जवळजवळ 2.5 ते 3 तास तरी प्रवचन चालतात, पण यांनी सांगितलं एवढा वेळ, त्याप्रमाणे आता आपण आटोपतं घेऊ. पुन्हा कधी योग आला तर नक्कीच मी तुमच्या सेवेसाठी हजर राहील. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय देव जय श्री गुरुदत्ता. ओ स्वामी अवधूता आरती वाली तारली चित्ता. जय देव सभाय बंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैसी तुरही मात. कराही परतला ते सहायत. जन्म मरणाचा पुरला श्रेयंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. ओ स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता. दत्त येऊनिया उभा ठाकरला. सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. ओ स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले हर फले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोलवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता. ओ स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कृपया सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी आपण उभे राहूया.